हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स। तर आज आपण डिस्कस करूया आपला जो काही S8 आहे, भूगोल अध्ययन अध्यापन शास्त्राचा पार्ट बी जो आहे त्याचं सेकंड युनिट आपण आज डिस्कस करूया। फर्स्ट युनिट काल मी अपलोड केलेलं आहे, व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण त्याचे उद्दिष्ट बघूया। इथे काही क्वेश्चन्स यांनी दिलेले आहेत, ते क्वेश्चन बघून घ्यायचे आहे। भूगोल विषयाच्या संदर्भात मूल्यमापनाची संकल्पना स्पष्ट करा। आपल्याला माहिती आहे मूल्यमापन म्हणजे काय, ऑलरेडी खूप वेळा डिस्कशन केलेलं आहे। ठीक आहे, शालेय मुलांचे सततच्या माध्यमातून मूल्यांकन करा आणि इंटर्नशिप दरम्यान मूल्यांकनाची व्यापक पद्धत जी आहे ती स्पष्ट करायला विचारले गेले आहे। किंवा मूल्यमापनासाठी साधन विकासाची जी प्रक्रिया आहे ती समजून घ्या। सराव धडे आणि इंटर्नशिप दरम्यान मूल्यमापनाची योग्य साधने वापरा। आपल्याला माहिती आहे कोणती कोणती साधने आहे, त्यामध्ये ऑलरेडी खूप सारं डिस्कशन केलेलं आहे। ह्याबद्दल सगळे जे काही क्वेश्चन्स आहे ते सगळे मूल्यमापनाबद्दल तुम्हाला विचारले गेले आहे। ठीक आहे, ते व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे, व्यवस्थितपणे अभ्यासाचा करायचा आहे। ठीक आहे, मग सगळ्यात पहिले आपण परिचय बघूया की काय आहे ह्या चॅप्टरमध्ये, नेमकं काय काय दिलेलं आहे। ठीक आहे, मग अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत भूगोल शिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या काही पद्धतीमध्ये अनेक तंत्रे आणि मॉडेल्स वापरले असं, बरोबर। भूगोल आपल्याला शिकवायचं असेल तर आपल्याला खूप सारे तंत्र आणि मॉडेल्स वापरावं लागतात। जसं की नकाशे असेल, ग्लोब असेल, अशा प्रकारचे जे काही तंत्र आहे आपल्याला भूगोल शिकवण्यासाठी वापरावं लागतात। मॅप्स असतील, शिकवण्याची जी काही पद्धत आहे आणि ही शिकवणे आणि शिकणे यातील जो काही दुवा आहे, म्हणजे काय की शिकण्याची पद्धत ही शिकवणं म्हणजे काय, शिक्षक शिकवत असतो आणि शिकणे म्हणजे काय की विद्यार्थी शिकत असतो। यातील जो काही जोडणारा दुवा म्हणजे काय आहे, एक शिकण्याची पद्धत आहे। विषयाचे स्वरूप पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही आहे, म्हणजे जे काही भूगोल विषय आहे त्याचं स्वरूप कसं आहे, पारंपरिक आहे आणि आधुनिक आहे। त्यामुळे हा विषय शिकवताना पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतींचा वापर करणं आवश्यक आहे। मग अध्यापन हे एक शास्त्र आहे, तसेच एक कला आहे। ही बऱ्याच वेळा चर्चा केली जाते आणि निष्कर्ष सुद्धा त्याचा असाच आहे की अध्यापन ही एक विज्ञानाद्वारे समर्थित एक कला आहे आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देणं किंवा त्यांची जी काही कौशल्य आहे, क्षमता आहे ती वाढवणं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्यापन ही एक काय आहे, प्रक्रिया आहे। म्हणजे काय की विद्यार्थ्यांना जे काही विज्ञानाद्वारे केले जाणारे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान देणं किंवा कौशल्य किंवा त्यांच्या ज्या काही क्षमता आहे त्या वाढवणं ती काय आहे, एक कला आहे आणि ही काय आहे, एक अध्यापन प्रक्रिया आहे। अध्यापनामध्ये विषय सामग्री आणि त्याची जी काही उद्दिष्टे असणार आहे किंवा शिकण्याचा अनुभव आहे किंवा शिकण्याची जी काही तत्वे आहे इत्यादींसारख्या अनेक घटकांचा समावेश त्यामध्ये केलेला गेला असतो। भूगोल हा एक गतिमान विषय असल्यामुळे ते शिकवताना नवीन अध्यापन तंत्र, पद्धती आणि उपकरणे असतील ते वापरली जातात किंवा वापरली गेली पाहिजे। मग वार्षिक अध्यापन आराखडा असेल, एकक नियोजन असेल, धड्यांचे नियोजन असेल, मूल्यमापन असेल, इत्यादी बाबींचा जो काही शिकण्याचे काळजीपूर्वक विचार करणं कशामध्ये गरजेचं आहे, भूगोलामध्ये गरजेचं आहे। योग्य अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्यासाठी शिक्षकाने विषयाचे आशयाचे जे काही विश्लेषण असणार आहे ते प्रभावी अध्यापक करण्यासाठी शिक्षकाने विषयांच्या परिचयाची सुरुवात जी आहे ती योग्य प्रकारे करायला हवी। योग्य उदाहरण देऊन स्पष्टीकरण द्यावे, योग्य प्रश्नांचा संच त्या ठिकाणी द्यायला हवा। विविध आकृत्या किंवा चित्रे, आलेख, मॉडेल्स असतील, तक्ते असतील इत्यादींचा वापर त्या ठिकाणी करायला हवा। यामुळे विद्यार्थ्यांना विषय जो काय आहे समजण्यास व्यवस्थितपणे समजला जातो किंवा त्यांना समजण्यास मदत मिळते आणि त्यात त्यांना काय होतो, एक प्रकारचा रस म्हणजे काय की आवड निर्माण होते। ठीक आहे, मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धती आहे, प्रादेशिक पद्धत आहे, राजकीय आहे, निरीक्षण, खेळण्याचा मार्ग, प्रकल्प पद्धत, सहल पद्धत, लोक पद्धत, साहित्य पद्धत, या सगळ्या पद्धती आपण इथे डिस्कशन करणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघूया प्रादेशिक पद्धत म्हणजे नेमकं काय आहे, प्रादेशिक पद्धतीचे फायदे, तोटे, मर्यादा सगळं काही आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। एक पद्धत तुम्हाला कोणतीही एक पद्धत 3 किंवा 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारली जाऊ शकते, इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे, टेन्शन बिलकुल घ्यायचं नाहीये। 20 मार्क्सचा आपला हा सेकंड पार्ट असणार आहे। ठीक आहे, तर बघूया प्रादेशिक पद्धत काय आहे। भूगोलाच्या अध्यापनात प्रादेशिक पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, कारण बहुतेक शिक्षक ही पद्धत वापरतात। या पद्धतीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रदेशाचा किंवा कोणत्याही घटकाचा तपशीलवार अभ्यास करावा लागतो। मग एकक लहान उपयुनिट असेल किंवा मग ते एकक जे आहे ते लहान उपयुनिटमध्ये विभागले गेलेले आहे आणि त्यानंतर प्रत्येक उपयुनिटचा जो काही स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो। जगाचा किंवा कोणत्याही खंडाचा अभ्यास करताना एकक हवामान हे महत्त्वाचे मानले जाते आणि त्यातून नैसर्गिक प्रदेशांचा जो काही विचार आहे तो केलेला गेलेला
असतो. मग साधारणपणे काय असतं, प्रादेशिक पद्धतीनुसार पाठ्यपुस्तके तयार केलेली असतात, बरोबर. मग ही जी काही पद्धत आहे ही तर्कावर आधारलेली आहे, म्हणून शिकवताना मुद्द्यांवर योग्य क्रमाने चर्चा केली जाते. म्हणजे काय की ही जी पद्धत आहे ही तर्कावर आधारलेली आहे, त्यामुळे शिकवताना योग्य पद्धतीचा वापर जो आहे मुद्द्यांवर चर्चा इथे केली गेली असते. ही पद्धत शिकवण्यासाठी सोपी आहे. ही पद्धत वापरत असताना शिक्षक ब्लॅकबोर्डचे काम अतिशय छान, पद्धतशीर आणि नेमकेपणाने करू शकतात. म्हणजे ही पद्धत जी आहे ती कशाची आहे, ब्लॅकबोर्डचे काम करण्याची आहे किंवा ब्लॅकबोर्डवर काम करण्याची पद्धत आहे. ही पद्धत सर्व वर्गासाठी वापरली जाते. सर्व वर्गांसाठी ही पद्धत वापरली जाते. ही जी पद्धत आहे ती स्वयं अभ्यासासाठी देखील उपयुक्त आहे. फॉर एक्झाम्पल काय आहे, जर एखाद्या शिक्षकाने स्पष्ट केले या पद्धतीसह एक प्रदेश, नंतर तो इतर समान किंवा भिन्न भिन्न प्रदेश विद्यार्थ्यांच्या स्वयं अभ्यासासाठी विशिष्ट गुण देऊ शकतो. परंतु येथे मुद्दे जे आहे त्यांच्या महत्त्वानुसार क्रमाने विचारात घ्यावे लागतात. मग मुद्दे कसे कसे आहे, मग त्यामध्ये आहे प्रादेशिक पद्धतीचे काही मुद्दे दिलेले आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी त्यामध्ये समावेश केलेल्या असतात ते दिलेले आहे. मग भूगोल शिकवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. नैसर्गिक प्रदेश शिकवताना शिक्षक ही पद्धत जास्त प्रमाणात वापरतात. त्यामध्ये कोणते कोणते मुद्दे असणार आहे, मग ठिकाण असेल, ठिकाण, श्रेणी आणि सीमा. सगळ्यात पहिलं काय आहे, ठिकाण, श्रेणी आणि सीमा. म्हणजे कोणतं ठिकाण आपल्याला दाखवायचं आहे, कोणती श्रेणी आपल्याला दाखवायची आहे, ठीक आहे, ते या ठिकाणी दिलं गेलेलं असणार आहे. या पॉईंटचा, मुद्द्यांचा विचार इथे केला गेलेला असतो. नंतर आहे पर्वत, टेकड्या, नद्या, मैदाने, पठार, तलाव इत्यादी गोष्टींचा विचार तिथे केला गेलेला असतो. नंतर आहे नैसर्गिक हवामान मग त्यामध्ये तापमान असेल, पाऊस असेल, वारा असेल, कुठे किती तापमान आहे, कसं टेम्परेचर आहे, कुठे किती पाऊस झाला आहे, या गोष्टींचा विचार केलेला असतो. नंतर आहे मैदानी, मग पठारावरील नैसर्गिक वनस्पती असतील त्यांचा विचार केलेला असतो. खनिजे असतील, शेती, मुख्य पिके असतील, व्यवसाय असेल, उद्योग असेल, वाहतूक आणि दळणवळण असेल, लोकांचे आणि शहरांचे जीवन असेल, या सगळ्या गोष्टींचा, प्राण्यांचे जीवन असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार कशामध्ये केलेला असतो, प्रादेशिक पद्धतीमध्ये केलेला असतो. मग या पद्धतीमध्ये नकाशाचे वाचन आणि भौगोलिक घटकांमार्फत किंवा घटनांमार्फत तर्क यांचा समावेश जास्त प्रमाणात केला गेलेला असतो. ठीक आहे. मग पुढे दिलेले आहे त्याचे फायदे. मग फायदे काय काय असणार आहे तुम्हाला विचारले जाऊ शकते. कोणतेही एक पद्धत लिहा, त्याचे फायदे, मर्यादे, तोटे काहीतरी तुम्हाला फिक्स 4 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. सगळे जे काही पॉईंट्स आहे मी इथे घेणार आहे, एकही पॉईंट स्किप करणार नाही आहे. मग सगळ्यात पहिला फायदा काय आहे, भौगोलिक तत्वे त्वरित समजून घेणं आणि भूगोलाचे संपूर्ण ज्ञान घेणं किंवा ज्ञान उपयुक्त ठरणं, हे काय आहे, सगळ्यात पहिला फायदा आहे. दुसरा आहे भौगोलिक रचना आणि संबंध. म्हणजे काय की ज्या काही भौगोलिक रचना असतात त्या आणि त्यांच्यामध्ये जो काही संबंध आहे, फॉर एक्झाम्पल मानवतावादी आहे, सामाजिक आणि आर्थिक यांचे परस्पर संबंध असेल किंवा परस्पर अवलंबन असेल, यांच्यातील जो काही परस्पर संबंध आहे तो समजून घेणं, त्यासाठी मदत मिळणं. हे का आणि कसे या प्रश्नांची उत्तरे समजण्यास किंवा मिळण्यास मदत करते. कारण ही जी पद्धत आहे ती सूत्रावर आधारलेली आहे. म्हणूनच ही पद्धत काय आहे, ज्ञात अज्ञात असेल किंवा विशिष्ट ते सामान्य असेल अशा सूत्रांवर आधारलेली आहे. म्हणून ही पद्धत मानसशास्त्रावर आधारलेली आहे. तसेच ती पद्धत वैज्ञानिक तत्वांवर आधारलेली आहे. त्यामुळे यांना मानसशास्त्रीय पद्धत सुद्धा म्हणतात. ठीक आहे. मग विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर समानता असेल, अखंडता, बंधुता या भावना वाढण्यास मदत होते. जरी जग विविध राष्ट्रांमध्ये वितरित केले गेले असेल तरी समानतेमुळे विद्यार्थ्यांची जी काही वृत्ती आहे ती व्यापक बनते. अशा प्रकारे नेक्स्ट आपला फायदा असणार आहे तो काय आहे, हे विद्यार्थ्यांना भूगोलाचा अभ्यास करण्यास मदत करत असतं आणि नंतर वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती मिळवण्यासाठी आणि त्याचा जो काही तुलनात्मक अभ्यास जो आहे तो करण्यासाठी आपल्याला काय करत असतं, प्रेरित करत असतं. कारण नैसर्गिकरित्या हा प्रदेश जो आहे हा निसर्गानुसार एकमेकांपासून कसा असतो, वेगवेगळा असतो, भिन्न असतो. मग या पद्धतीच्या मर्यादा आहे. पुढे आपण बघितले आधी फायदे, आता मर्यादा बघूया. सगळ्यात पहिली काय आहे, विविध राष्ट्रांच्या प्रदेशांच्या सीमा स्पष्ट नसल्यामुळे त्याबद्दल शिकवताना किंवा मग अभ्यास करताना विद्यार्थी गोंधळून जातात, बरोबर, आणि त्यांना निश्चित माहिती मिळू शकत नाही. ही काय आहे, एक मर्यादा आहे. ही पद्धत दीर्घकाळ सरावानंतर वापरली जाते कारण या पद्धतीला भूगोलाचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे. ही पद्धत प्राथमिक स्तरावर वापरली जाऊ शकत नाही कारण प्रायमरी स्टेजच्या मुलांना या ज्या काही गोष्टी आहे नकाशा थ्रू समजावून सांगता येत नाही व्यवस्थितपणे. यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक किंवा मग पूर्ण करणं शक्य होत नाही. ही जी पद्धत आहे, जेवढं तुम्ही जास्त समजावून सांगशाल तेवढं जास्त आपण त्या पद्धतीमध्ये गुंतत जातो आणि त्यामुळे त्याला अभ्यासाला जो काय आहे वेळ जो आहे तो जास्त लागतो आणि अभ्यासक्रम आपला पूर्ण होऊ शकत
नाही. ठीक आहे. नंतर आहे राजकीय विभाजन पद्धत. मग ती काय आहे? त्यामध्ये या पद्धतीमध्ये जमीन किंवा जमिनीच्या क्षेत्राची जी काय मर्यादा असते ती अंतिम केली जाते आणि अभ्यास केलेल्या देशाच्या आधारावर ती म्हणजे ती जी देशाच्या आधारावर एखादी जी काही जमिनीची मर्यादा आहे ती अंतिम केलेली असते. एका जमिनीच्या क्षेत्राची जी काय मर्यादा आहे ती निश्चित केलेली असते आणि हे क्षेत्र वाढवले किंवा कमी केले जाऊ शकत नाही. शहरे असतील, तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य, राष्ट्र असेल यांसारखे विविध प्रशासकीय विभाग या पद्धतीमध्ये समाविष्ट केलेले आहेत. एक राजकीय प्रदेश अनेक नैसर्गिक विभागांमध्ये विभागला जाऊ शकतो. उदाहरणार्थ काय काय आहे? भारतामध्ये वाळवंट क्षेत्र, बर्फाचे क्षेत्र असेल, पावसाचे क्षेत्र असेल, किनारी क्षेत्र असेल इत्यादी अनेक क्षेत्रांचा समावेश कशामध्ये केलेला असतो? राजकीय पद्धतीमध्ये केलेला असतो. मग इथे कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो? तर सगळ्यात पहिला आहे स्थान, विस्तार आणि सीमा. सगळ्यात पहिलं काय आहे? स्थान, विस्तार आणि सीमा. नंतर आहे जमिनीची रचना, वनस्पती, प्राणी असतील, पिके असतील, मानवी जीवन असेल, व्यवसाय आणि उद्योग असतील, शहर असेल, वाहतूक आणि वाहतुकीची जी साधने आहे ती आहे, आयात निर्याताची जी काही कोणती साधने आहेत ती यांच्यामध्ये असणार आहे. मग नैसर्गिक म्हणजे आधी आपण बघितलं प्रादेशिक आणि किंवा मग नैसर्गिक आणि राजकीय विभाग जो आहे यांच्यामध्ये मूलभूत फरक असू शकतो. मग नैसर्गिक विभागामध्ये काय येणार आहे? आता आपण राजकीय विभागाची पद्धत बघितली. ते नैसर्गिक विभागामध्ये काय काय येणार आहे? सगळ्यात पहिलं आहे नैसर्गिक प्रदेश शिकवण्यासाठी योग्य आहे. म्हणजे काय की नैसर्गिक प्रदेश जो आहे तो शिकवण्यासाठी आपल्याला काय आहे? योग्य आहे. कोणतीही अचूक मर्यादा नाही. नैसर्गिक प्रदेशासाठी कोणतीही अचूक मर्यादा नसते. जसं की राजकीय प्रदेशासाठी काय असते? एक मर्यादा असते. म्हणजे विशिष्ट जो काय भाग आहे त्या भागाचा अभ्यास इथे करावा लागतो. परंतु नैसर्गिक विभागासाठी कोणतीही मर्यादा नसते. नंतर आहे या पद्धतीचा वापर करून आपण जगातील विविध नैसर्गिक विभागांचा अभ्यास करू शकतो. यात अनेक नैसर्गिक विभागांचा समावेश सुद्धा केलेला असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय आहे? ही नैसर्गिक विभाग असणार आहे. नंतर आहे राजकीय विभागामध्ये काय काय असणार आहे? मग राजकीय विभाग शिकवण्यासाठी योग्य आणि प्रशासकीय क्षेत्र पद्धतीला मर्यादा असते. आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे की राजकीय विभागासाठी मर्यादा असते. भौगोलिक आणि हवामानाच्या आधारावर क्षेत्रफळ निश्चित केले जातं आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून किंवा सोयीनुसार योग्य क्षेत्र निश्चित केलेलं असतं. या पद्धतीचा जो काही वापर आहे तो तुम्ही तालुका, जिल्हा, राष्ट्र, राज्य यांचा अभ्यास करताना करू शकतात. त्यात प्रशासकीय आणि विभागांचा समावेश सुद्धा असतो. मग काय आहे त्यात? आधी बघूया प्रादेशिक पद्धत. मग प्रादेशिक पद्धतींची दोन प्रकारे आपल्याला वापरली जाऊ शकते. तर ती काय आहे? स्थानापासून मानवापर्यंत आणि माणसापासून स्थानापर्यंत. म्हणजे सपोज हा एक पॉईंट आहे ए, असं हा काय आहे? एक स्थान आहे. या स्थानापासून हा जो पर्सन आहे या पर्सनपर्यंत ही पद्धत वापरली जाऊ शकते आणि या पर्सनपासून हा जे स्थान आहे त्या स्थानापर्यंत ही पद्धत काय करू शकते? रिव्हर्स वापरली जाऊ शकते. मग पहिल्या प्रकारात कारणापासून परिणामापर्यंत म्हणजे हे काय स्थान आहे हा पहिला प्रकार आहे. यामध्ये काय असणार आहे? कारणापासून परिणामापर्यंत हे तत्व वापरलं जातं म्हणजे हे सूत्र वापरलं जातं. आणि दुसरं काय आहे? प्रभावापासून कारणापर्यंत म्हणजे परिणामापासून कारणापर्यंत ही पद्धत जी आहे ती या दुसऱ्या ठिकाणी वापरली जाते. ठीक आहे. मग नंतर आहे निरीक्षण पद्धत. नंतर बघूया निरीक्षण पद्धत काय आहे ते. मग निरीक्षण पद्धत काय आहे? वातावरण अशा गोष्टी आणि वस्तूंनी भरलेलं आहे ज्याबद्दल मुलांना सर्व काही जाणून घ्यायचे असतं. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे सपोज आपण पक्षी असतात, पक्षी उडत असतात. मग लहान मुलं आपल्याला म्हणतात त्यांना उडता येतं मग आम्हाला का नाही येत? किंवा मग आपण गाडीवर बसलो कुठे चाललो असो की लहान मुलं काय म्हणणार आहे आपल्याला की ते आपल्याला झाडे पळताना दिसत आहे. मग ते पळताय मग आपण पण पळतोय नाही का? झाडे कसं काय पळताय? आणि आपण जेव्हा शांत असतो तेव्हा झाडे तर एकाच जागेवर असतात. मग आपल्याला आत्ता कशाला पळताना दिसत आहे? अशा प्रकारे जे काही पद्धती आहे त्या सगळ्या बद्दल विद्यार्थ्यांना काय करायचं असतं? जाणून घ्यायचं असतं. त्यांना प्रश्न आहे त्यांची उत्तरे हवी आहेत. म्हणजे त्यांच्या मनात जे काही प्रश्न असणार आहे त्यांची उत्तरे विद्यार्थ्यांना हवी असतात. भूगोलाचे अध्यापन जे आहे ते मनोरंजक असणार आहे. अर्थपूर्ण करण्यासाठी भूगोल शिक्षक त्यांच्या अंतर्भूत वृत्तीचा वापर करत असतात. बरोबर. मग यासाठी त्यांना त्यांचं जे काही मनोरंजन करणं किंवा मग भूगोल जो आहे तो अर्थपूर्ण प्रकारे समजावून सांगणं, शिकवणं हे काय आहे? एक भूगोल शिक्षकांना त्यांच्या जो काही वृत्ती आहे ती वापरण्याचा जो काही कल आहे, ज्याची जी काही कौशल्य आहे ते इथं गरजेचं असतं. मग वर्गाच्या 4 भिंतीमध्ये भूगोलाचे शिक्षण हे जग, नकाशे आणि पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित आहे. खरा भूगोल जो आहे तो कशाचा असतो? वर्गाबाहेर असतो. मग मुलांना वाऱ्याचे तापमान, दाब, दिशा आणि वेग, ढग, नद्या, तलाव, पर्वत इत्यादी जे काय भौगोलिक गोष्टी असणार आहे त्यांचे निरीक्षण करायला लावावेत. या नैसर्गिक घटनांबद्दलचा हा प्रथम अनुभव नैसर्गिक घडामोडींना
जी काही स्पष्टता आहे ती स्पष्टता आपल्याला यामधून समजते. म्हणजे जी काही नैसर्गिक घडामोडी असणार आहे, घटनांबद्दलचा जो काही प्रथम अनुभव आहे तो आपल्याला इथे समजतो, विद्यार्थ्यांना इथे समजत असतो. ठीक आहे. नंतर आहे भौगोलिक निरीक्षणासाठी सहाय्यक. मग काय काय आहे भौगोलिक निरीक्षणासाठी, काय काय सहाय्यक करू शकतो आपण? ग्लोब यूज करू शकतो. मग ग्लोब काय आहे? ग्लोब एक उपयुक्त मदत आहे. निरीक्षणाद्वारे मुले रेखांश, अक्षांश, मेरिडियन इत्यादी संकल्पना विकसित करू शकतात. मग तक्ते मुलांनी स्वतः किंवा मुलांनी तयार केलेले तक्ते जे काय आहे ते व्यावसायिकरित्या उत्पादित मुलांचे निरीक्षण देखील वाढवतं. मग ग्लोब काय असणार आहे? आपल्याला माहिती आहे आपली जी काही पृथ्वी आहे ती अशी राऊंड आहे, बरोबर. मग त्याच्यावर अशा ज्या काही अक्षांश आहे, रेषांश आहे, ठीक आहे. मग हे काय आहे? अल्टिट्यूड, लॅटिट्यूड आपण त्याला म्हणतो. अशा प्रकारे ज्या काही रेषा आहे, इथे अक्षांश असेल, रेखांश असेल, त्यामध्ये जाणारी जी काही कर्कवृत्त असणार आहे, फॉर एक्झाम्पल ही कर्कवृत्त आहे, ठीक आहे. मग अशा प्रकारे जे काय आहे ते इथे दिलेलं असणार आहे. ठीक. तर अशा प्रकारे जेव्हा आपण ग्लोब त्यांना समजावून सांगू तेव्हाच ती गोष्ट त्यांना काय होणार आहे? व्यवस्थितपणे समजणार आहे. नंतर आहे मॉडेलचा उपयोग आपण करू शकतो. मुले गोष्टींचं निरीक्षण करतात आणि ते त्यांच्या निरीक्षणाचे परिणाम मॉडेलमध्ये रूपांतरित करतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मुलांना मॉडेल थ्रू समजून सांगशाल तेव्हा ती व्यवस्थितपणे त्यांना समजणार आहे. नंतर आहे वर्गखोलीच्या बाहेर. मग वर्गखोलीच्या बाहेर जाऊन तुम्ही एखाद्या मॉडेलचा अवलंब करशाल तेव्हा मुलांचे जे काही निरीक्षण आहे ते समृद्ध होऊ शकते. यासाठी शिक्षक खालील मॉडेल्स वापरू शकतात. मग कोणतं आहे? त्यामध्ये पहिलं आहे फील्ड ट्रिप. मग काय आहे त्यामध्ये? फील्ड ट्रिप पर्यावरणाचा शोध घेण्यास मदत करतं. काय करतं? पर्यावरणाचा शोध घेण्यास मदत करतं. कोण? फील्ड ट्रिप. भौगोलिक वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी मदत करतं. संक्षिप्त नोट्स तयार करण्यासाठी आणि नमुने गोळा करण्यासाठी मुलांना मोठ्या लँडस्केपमध्ये ते नेले जाऊ शकतं आणि त्यासाठी ती फील्ड ट्रिप जी आहे त्यांचा यूज होतो. नंतर आहे सेकंड सहली. मग सहलीमुळे शिक्षण आणि मनोरंजनही होते. वातावरणाशी संवाद साधून मुलं शिकतात. हिल स्टेशन असेल, भौगोलिक स्मारकांसाठी किंवा सहलीमुळे मुलांना काही घटना ज्या आहेत त्या समजण्यास व्यवस्थितपणे मदत होते. दीर्घकाळपर्यंत त्यांच्या काय होते त्या लक्षात राहतात. ठीक आहे. नंतर आहे निरीक्षण पद्धतीचे गुण. मग काय आहे गुण? पहिला आहे विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्यासाठी आणि ते पाहत असलेल्या वस्तुस्थितीबद्दलचा जो काही तर्क आहे तो करण्यास प्रशिक्षित करा. या पद्धतीमुळे भूगोलाच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणाशी थेट संबंध येत असतो. पुढचा फायदा आहे या पद्धतीच्या सहाय्याने आपण निरीक्षण आणि अनुभवाद्वारे ज्ञात असलेल्या अज्ञानाचा अर्थ लावू शकतो. हे मूलतः बाहेरचे काम आहे. जेव्हा हे शक्य असेल तेव्हा प्रत्यक्ष निरीक्षणाची जागा घेऊ नये. म्हणजे काय की जेव्हा आपण एखादी गोष्ट समोर जाऊन बघणार आहे तेव्हा आपण त्याचे निरीक्षण करू शकतो, परंतु जेव्हा आपण गोष्ट ती चार भिंतीच्या आत बघणार आहे त्यामध्ये निरीक्षण पद्धतीचा आपण फायदा घेऊ शकत नाही. त्यामुळे भौगोलिक ज्ञान मिळण्यासाठी ही थेट पद्धत आहे. नंतरचा पुढचा आहे या पद्धतीची योग्यता कामात आहे, परिणामामध्ये नाही. म्हणजे काय की तुम्ही जेवढे काम जास्त करणार आहे त्याची योग्यता कशामध्ये आहे? कामामध्ये असणार आहे, परिणामामध्ये नसणार आहे. हे केवळ डेटा गोळा करण्याचे नव्हे तर बुद्धिमान निरीक्षणाचे प्रशिक्षण आहे. या पद्धतीमुळे अचूक विचार आणि तपास करण्याची सवय विकसित केली जाऊ शकते किंवा विकसित होते. पुढचा फायदा काय असणार आहे? हे मानसशास्त्राच्या शोधावर आधारलेले आहे किंवा मग आधारित आहे. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये कुतूहलाची वृत्ती जी असते ती या ठिकाणी असते, जी प्रत्येक माणसाला जाणून घेण्यास प्रवृत्त करत असतं. कुतूहल म्हणजे काय की एखाद्या गोष्टी जी आहे, एखादी गोष्ट जी आहे ती जाणून घेण्या जेव्हा आपल्याला त्याचं जाणून घेण्याचं कुतूहल असतं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट आपल्याला समजावी, त्याला काय म्हणणार आहोत आपण? कुतूहल असं म्हणणार आहे. म्हणजे काय की भूगोल जे आहे आपल्याला एखादी गोष्ट जी आहे ती जाणून घेण्याचा ट्राय किंवा मग कुतूहल आपल्यामध्ये निर्माण करतं. याचे फायदे काय काय आहे? सगळ्यात पहिला आहे निरीक्षणात्मक अभ्यासामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वर्गाबाहेरील वेळेची मोठी मागणी असते, ज्याला शाळेचे वेळापत्रक भारतीय शाळांमध्ये परवानगी देत नाही. म्हणजे काय की ज्या काही सहली असतील, टुरिझम स्पॉटला आपल्याला जर भेट द्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वर्गाबाहेर जाऊन विद्यार्थ्यांची जे काय अभ्यासामुळे निरीक्षण वृत्ती जी आहे ती वाढवावी लागते आणि त्याची मागणी असते. परंतु हे काय आहे? वेळापत्रक भारतीय शाळांमध्ये ही परवानगी जी आहे सहली भेट देण्यासाठी परवानगी देत नाही. दिली तरी वर्षातून एखाद्या वेळेस देतं आणि ते पण कसं देतं? एकदम जवळच्या ठिकाणावर, जे की 50 ते 60 किलोमीटरच्या आत असेल असं.
नंतर दुसरी मर्यादा असणार आहे, ही पद्धत खालच्या वर्गासाठी योग्य आहे कारण लहान मुलांनी केलेले जे काही निरीक्षण असते ते मर्यादित असणं आवश्यक आहे. म्हणजे काय की ही जी पद्धत आहे ती मोस्ट काय आहे, लहान मुलांसाठी गरजेची आहे. म्हणजे काय की एखादी गोष्ट त्यांना लहान वयामध्ये समजली तर ती मोठ्या वयापर्यंत त्यांना समजण्याची गरज नाही किंवा ऑलरेडी त्यांच्यामध्ये ती काय होते, डेव्हलप होत असते. ती मोठ्यापर्यंत त्यांना चांगल्या पद्धतीने काय होतं, समजली जातं. त्यामुळे ही पद्धत जी आहे ती लहान वर्गात जास्त प्रमाणात गरजेचं असतं. नंतर आहे, काही वेळा निरीक्षणात्मक अभ्यासाचा ऱ्हास होऊ शकतो कारण समजूतदारपणा आणि शिक्षकांकडून थेट मार्गदर्शन न मिळाल्याने ध्येयहीन भटकंती, बराच वेळ आणि शक्ती वाया जाते. योग्य मार्गदर्शन आणि निरीक्षणाद्वारे मिळालेले जे काही ज्ञान आहे ते असणं आवश्यक असतं आणि ते इतर पद्धतींद्वारे पूरक असू नये कारण मुलांचे जे काही वास्तविक निरीक्षण आहे ते काय असतं, नेहमीच मर्यादित असतं. म्हणजे जे काय वास्तविक निरीक्षण विद्यार्थी करतात ते काय असतं, मर्यादित असतं. त्याला कुठेतरी एक मर्यादा असते. नंतर फोर्थ आपली पद्धत आहे ती आहे प्ले वे पद्धत. मग त्याचा अर्थ काय आहे, शिक्षणातील खेळाचा मार्ग सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये खेळाच्या भावनेचा परिचय करून देत असतो. मग शिक्षण देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या काही पद्धती आहे आणि तंत्रे आहे हे एक वातावरण तयार करण्यासाठी ज्यामध्ये मूल धड्याचे त्याचे जे काही धडे आहे ते शिकू शकेल किंवा इच्छित ज्ञान प्राप्त करू शकेल. कशा थ्रू, प्ले वे पद्धत थ्रू. ठीक आहे. मग त्याचं नंतर काय आहे, ते शिक्षणातील खेळाचे महत्त्व दिलं आहे. मग शिक्षणातील खेळाचं महत्त्व काय आहे, शिक्षणामध्ये बालपणाचा आत्मा हा खेळ असतो आणि त्यामुळे शिक्षणातील खेळाचा जो काही मार्ग आहे तो बालकेंद्रित असायला हवा. म्हणजे काय असायला हवा, चाइल्ड सेंटर असायला हवा. हे मुलांना अशा क्रियाकलापांद्वारे शिक्षण देण्याचे समर्थक करते ज्यामध्ये मूल आणि त्यांचे जे काही मन आहे, आत्मा जो आहे तो घालू शकतात आणि स्वतंत्र आणि उत्स्फूर्त वातावरण काम करू शकतात. म्हणजे काय की हे जे आहे, ही पद्धत जी आहे त्यामध्ये मुलं काय करतात, स्वतःचं मन रमतात, त्यांचा आत्मा रमतो आणि त्यांचं जे काही स्वातंत्र्यपणे ते खेळू शकतात, उत्स्फूर्त वातावरण तिथे निर्माण करू शकतात. कशा थ्रू, प्लेवे मेथड थ्रू. नंतर आहे बालवाडी पद्धत. मग मॉन्टेसरी पद्धत, डाल्टन योजना असेल, ह्युरिस्टिक पद्धत आहे, प्रकल्प पद्धत आहे, हे आणि आमचे हस्तकला केंद्रित मूलभूत शिक्षण यांसारखे जे काही आधुनिक शिक्षण पद्धती असणार आहे ते खेळाच्या भावनेचा शिक्षणात काय करू शकतात, समावेश करू शकतात किंवा समावेश करण्याचा प्रयत्न करू शकतात. शिक्षण मजेशीर असले पाहिजे आणि सक्ती करू नये. म्हणजे काय की तुम्ही जे शिकवत आहे ते मजेशीर असायला हवं, विद्यार्थ्यांना सक्ती करू नाही की तू ही गोष्ट कर, ही नको करू, अशा गोष्टी इथे नसायला हव्या. नंतर आहे शिकणे म्हणजे खेळ. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे शिकणं म्हणजे खेळ. छंद शाळेमध्ये नाट्यकरण, स्काउटिंग, गर्ल गाईड असेल, सेल्फ गव्हर्नमेंट असेल, सहली आणि इतर अभ्यासक्रमांचा समावेश असेल. शिक्षण ही एक महत्त्वाची संकल्पना सर्वात प्रभावी होण्यासाठी शिकवा. शिक्षण मजेदार असेल म्हणजे आणि त्यामध्ये सक्ती करू नये. उदाहरणार्थ काय की रंगमंच नाटकाचा उपयोग इतिहास आणि मातृभाषेसाठी केला जाऊ शकतो. गॉर्नेस विविध गणितीय तथ्ये शिकवण्यासाठी त्यांचा सराव जो आहे तो इथे वापरला जाऊ शकतो. आपण वर्गातील गटामध्ये किंवा शाळेतील विविध वर्गामध्ये स्पर्धा आयोजित करू शकतो. मग अशा प्रकारे आपल्या मुलांना मौल्यवान शिक्षण देण्यासाठी खेळ हे काय आहे, प्रभावी साधन आहे, प्रभावी माध्यम आहे किंवा व्यासपीठ म्हणून त्याचं वापरलं जाऊ शकतं. ते केवळ प्रभावी आणि शाश्वत शिक्षण देण्याचे मार्ग दाखवत नाहीत तर काय करतात, शिक्षणाची व्यापक जी काही उद्दिष्टे आहे ती साध्य करण्यासाठी मदतसुद्धा करतात. मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासाची काळजी घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुसंवादी विकास होण्यास मदत होत असते. हे त्यांच्या वर्तनात बदल करण्याची संधी देखील प्रदान करते आणि त्यांना त्यांच्या वातावरणाशी जुळून घेण्यासुद्धा तयार करत असते. मग जीवन अशा प्रकारे खेळणे आणि म्हणजे जीवनामध्ये अशा प्रकारे जे काही खेळणं आणि खेळण्याचा मार्ग आहे हे मुलांच्या शिक्षणाचे प्रभावी माध्यम मानलं जाऊ शकतं, प्रभावी साधन बनलं जाऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट पद्धत आहे प्रकल्प पद्धत. सर्व प्रकारच्या क्रियाकलाप पद्धतीमध्ये प्रकल्प पद्धत जी आहे ती सर्वात ठोस आहे, महत्त्वाची आहे. हे वैयक्तिक फरकांना अनुकूल अनुभव प्रदान करते. म्हणजे जे काही वैयक्तिक फरक असतात त्यामध्ये अनुकूल अनुभव जे आहे ते प्रदान करतं कोण, प्रकल्प पद्धत. प्रकल्प हा सामाजिक वातावरणात चालणारा एक मनापासून
पूर्ण क्रियाकलाप आहे. प्रकल्प ही एक क्रिया आहे जी विशिष्ट उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी केली जाते. प्रोजेक्ट हा एक उपक्रम आहे जो विद्यार्थ्यांनी स्वच्छेने जाणवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केला गेलेला असतो. अभ्यासक्रमात नमूद केल्याप्रमाणे हाती घेतलेल्या उपक्रमामध्ये क्लिअरिंग होत असतं. हे जे काही आहे ते महत्त्वाचं एक कौशल्य आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे ती शिकण्याच्या दिशेने निर्देशित केलेल्या ठोस क्रियाकलापांचे एक प्रकार आहे. मग प्रकल्प पद्धतीचे वैशिष्ट्य काय आहे? विद्यार्थी सक्रिय होतात, म्हणजे काय की ॲक्टिव्ह होतात. विद्यार्थ्यांना संपूर्ण कार्य पूर्ण केल्याचे समाधान सुद्धा इथं मिळतं, म्हणजे त्यांनी जो काही प्रकल्प हाती घेतलेला आहे तो पूर्ण करण्याचं समाधान इथे मिळतं. या पद्धतीमध्ये मूल्यमापनाचे एक आंतरिक मानक स्थान स्थापित केलेलं गेलेलं असतं. ही जी पद्धत आहे ही व्यावहारिक समस्यांद्वारे शिकवण्यावर भर देतं. ही जी पद्धत आहे ती परिपक्वतेच्या मानसिक संकल्पनांशी सुसंगत आहे. स्वातंत्र्याच्या घटकामुळे ते मौल्यवान आहे. ही पद्धत स्वदिशा करण्याची पद्धत आहे. जेव्हा त्यांचा वापर केला जातो तेव्हा विद्यार्थी सुधारणे, शोध लावणे, प्रयोग करणं, सर्व शक्य मार्गांनी ज्ञान शोधणं, ज्ञानाची गरज भासत नाही तोपर्यंत कृतीत भाषांतर करणं आपण यामधून शिकतो. अशा प्रकारे एक सर्जनशील मन विकसित करणारी ही जी पद्धत आहे. नंतर आहे ही पद्धत जी आहे ती शिकण्याच्या मानसशास्त्रीय नियमावर आधारलेली आहे. ही शिकण्याची सर्वात नैसर्गिक परिस्थिती प्रदान करते. याचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवलेली तत्त्वे अधिक काळ लक्षात ठेवली जातात. ठीक आहे. मग त्यामध्ये त्याचे प्रकार आहे, प्रकल्प पद्धतीचे प्रकार आहे. मग कोणता आहे? सगळ्यात पहिला आहे कौशल्यावर आधारित प्रकल्प. हा प्रकल्प विविध प्रकारच्या खेळांसाठी उपयुक्त आहे. येथे कौशल्य शोधली गेली पाहिजे. दुसरा आहे सर्जनशीलतेवर आधारित प्रकल्प. मग सर्जनशीलतेवर आधारित विविध प्रकारची घरे, झाडे झुडपे तयार केली जातात किंवा तयार केलेली असतात. नंतर आहे समस्येचे निराकरण आधारित पद्धत. मग कोणतीही जी काही समस्या आहे तिचं निराकरण करण्यासाठी कृती कराव्या लागतात आणि नंतर उपाय शोधण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी केला गेलेला असतो. नंतर तिचे फायदे दिलेले आहे. ही जी पद्धत आहे ती शिकण्याच्या मानसशास्त्रीय नियमावर आधारलेली आहे. ही शिकण्याची सर्वात नैसर्गिक परिस्थिती प्रदान करतं आणि प्राप्त झालेले जे काही परिणाम आहे ते म्हणजे मुलाला ही तत्त्व जी आहे ती जास्त काळपर्यंत लक्षात राहतात. स्वातंत्र्याच्या घटकामुळे ही जी पद्धत आहे ती मौल्यवान आहे. ही पद्धत स्वयं दिग्दर्शनाची पद्धत आहे, म्हणजे स्वयं विद्यार्थी स्वतः करून बघत असतो. जेव्हा ते वापरले जातात तेव्हा मूल सुधारणं किंवा शोध लावणं, प्रयोग करणं, सर्व संभाव्य मार्गांनी ज्ञान शोधणं, जाणवलेली जी काही गरज आहे ती पूर्ण होईपर्यंत ज्ञानाचे कृतीत भाषांतर करणं, अशा प्रकारे सर्जनशील मन विकसित होतं. कशा थ्रू? या पद्धतीमुळे. मग भूगोलाची जी काही शिकवण आहे आणि नियोजन ही जी पद्धत आहे ती एकच मानसशास्त्रासह परिपक्वता, अधिक प्रौढ विद्यार्थी हातातील कार्याची उत्कृष्ट आणि कठीण जे काही वैशिष्ट्य आहे ते मिळवण्याची शक्यता असते आणि शिकणे एकत्र न ठेवता साधे घटक इतरांसाठी सोडतात. म्हणजे काय की ही जी पद्धत आहे ती शिकणं एकत्र न करता जे काही सिंपल टॉपिक असणार आहे ते इतर पद्धतींसाठी सुद्धा सोडतात. मग या पद्धतीमुळे सामाजिक फायदे मिळू शकतात, कारण वेगळे गट स्वतःचे योगदान देण्याची जबाबदारी इथे विद्यार्थी काय करत असतात? घेत असतात, जे नंतर एकत्र केले जातात आणि वर्ग प्रयत्न बनवतात. ही जी पद्धत आहे ती सामाजिक समायोजनासाठी सुद्धा गरजेची आहे. विद्यार्थ्यांची जी काही स्वतःशी जुळून घेण्याची क्षमता असते ती विकसित होते. म्हणजे काय की विद्यार्थी जर ग्रुप वर्क करता, एखादं प्रॅक्टिकल त्यांना करायला लावलं, प्रयोग त्यांना करायला लावला, तेव्हा 2-3 विद्यार्थी काय येतात? एकत्र येतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं? एकमेकांशी जुळून घेण्याची जी काही क्षमता आहे ती विकसित होते. त्यांचा वातावरणाचा अवलंब करणं किंवा जे काही उपलब्ध आहे त्याचा वापर करणं आणि सामान्यतः परिस्थिती जी आहे ती संसाधन पूर्ण करण्यासाठी ही जी पद्धत आहे ती गरजेची आहे. नंतर आहे शिक्षणाचे आयोजन करण्यासाठी ही पद्धत मुलांना यापासून वाचवते. निष्ठा आणि वरवरचेपणा जे आहे ते यापासून वाचवत असते. ही पद्धत जी आहे ती व्यावहारिक समस्यांद्वारे शिकवण्यावर भर देते. या पद्धतीद्वारे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही काय करतात? वाढत असतात किंवा सक्रिय असतात. असे शिक्षक मुलाच्या सर्जनशील विकासाचे समज जो आहे तो वाढवत असतो. नंतर या पद्धतीच्या मर्यादा काय आहे, लिमिट्स काय आहे ते बघूया. सगळ्यात पहिलं आहे तो बराच वेळ शोषून घेतो, परिणामी ज्ञानाचे प्रमाण कमी होते. म्हणजे काय की ही जी पद्धत आहे ती बराच वेळ विद्यार्थ्यांचं जे काही आहे ज्ञान आहे किंवा मग त्यांचा जो काही पॉवर आहे ग्रॅस्पिंग करण्याचा किंवा स्टडी करण्याचा पॉवर जो आहे तो जास्त काळपर्यंत एका पद्धतीमध्ये रमून ठेवतं आणि परिणामी ज्ञानाचे प्रमाण जे आहे ते कमी होत असतं. मग यात शिक्षकाच्या अधिक कामाचा समावेश असतो. शिक्षक जो आहे तो अधिक काम यामध्ये करतो. त्याला पाहिजे प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वेळी स्वारस्य, क्षमता आणि प्रगती यांचे ज्ञान त्याला हवं असतं.
हे सोपे काम नाही आणि अनुभवी शिक्षकाच्या हातात प्रकल्प पूर्ण अपयशी ठरू शकतो. म्हणजे काय की ज्याला जो अनुभवी शिक्षक आहे, म्हणजे ज्याला अनुभव नाही आहे, बिलकुल अननुभवी म्हणजे काय की ज्याला बिलकुलही अनुभव नाही आहे, त्याच्या हातात जर आपण प्रकल्प शोधला तर काय करू शकतो, तो अपयशी ठरू शकतो. संपूर्ण अभ्यासक्रमात विशेषतः अधिक प्रगत वर्गासाठी प्रकल्पांच्या संग्रहात समाविष्ट केले जाऊ शकत नाही आणि मर्यादित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणं कठीण आहे. म्हणजे काय की तुम्ही जर प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकल करत बसला तर तुमचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नाही. कोणत्याही प्रकारची पद्धतशीर खात्री करण्यात मोठी अडचण आहे. म्हणजे कोणतीही पद्धत जी आहे ती एकदम पद्धतशीर आहे की नाही, बरोबर आहे की नाही, हे खात्री करण्यासाठी काय आहे, इथे मोठी अडचण असणार आहे. पुढची पद्धत आहे सहलीची पद्धत. मग सहलीची पद्धत ही एक पद्धत आहे. भूगोल शिकवणे ही एक अद्वितीय शिक्षण पद्धत असणार आहे. बरोबर, भूगोल शिकवणं आपल्याला काय आहे, सगळ्यात मेन म्हणजे तिथं सहल पद्धत यूज झाली पाहिजे, जी इतर विषयामध्ये वापरली जात नाही. मैदानी खेळांप्रमाणे ही घराबाहेर शिकवण्याची आणि शिकण्याची पद्धत आहे. याला मैदानी शिक्षण पद्धती असं का म्हणतात, कारण शिक्षणासाठी किंवा शिकण्यासाठी जो काही विषय विद्यार्थी शाळेच्या 4 भिंतीमध्ये आत राहून शिकू शकत नाही, तो भौतिक अंतर पाळून शिकत असतो. म्हणजे काय की खेळणं जे केव्हा आपलं व्यवस्थितपणे होतं, जेव्हा खेळाची जी काही वृत्ती आहे ती विद्यार्थ्यांमध्ये कधी जोपासली जाते, जेव्हा आपण त्याला 4 भिंतीच्या आत जाऊन बाहेर खेळायला पाठवू. सपोज तुमच्या घरात एखादं छोटं बाळ असेल 3-4 वर्षाचं, जर तुम्ही त्याला 4 भिंतीच्या आत ठेवलं तर त्याची जी काही खेळण्याची वृत्ती आहे ती कमी विकसित होते किंवा विकसित होत नाही. म्हणजे काय की तुम्हाला जर तुमच्या म्हणजे मुलांची जर व्यवस्थितपणे हेल्थ चांगली हवी असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या मुलाला काय करावं लागतं, बाहेर खेळण्यासाठी पाठवावं लागतं. म्हणजेच काय की तसंच भूगोलाचं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट व्यवस्थितपणे समजावून सांगायची आहे विद्यार्थ्यांना, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, विद्यार्थ्यांना बाहेर न्यावं लागतं. 4 भिंतीच्या आत त्यांना ती गोष्ट शिकवली जाऊ शकत नाही. खुल्या पद्धतीने शिकवावं लागतं. म्हणजे काय की ही जी पद्धत आहे ती खुल्या पद्धतीने शिकवण्याची आहे. मग खुल्या जागेचा अर्थ तिथे नाही. ही शिकवण्याची पद्धत विद्यार्थीभिमुख असायला हवी. म्हणजे काय की चाइल्ड सेंटर परत आलं इथे. विद्यार्थी त्यांच्या क्रियाकलापांद्वारे विषय शिकतात. शिकण्याची जी काही पद्धत आहे ही संकल्पना खेळताना शिकण्यासारखी आहे. म्हणजे ही जी पद्धत आहे ती खेळताना आपण जसं शिकतो तसंच भूगोल शिकण्याची पद्धत आहे. ज्ञान गोळा करताना विद्यार्थ्यांना भूगोलाची व्याख्या समजते. भूगोल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे वर्णन होय. एकदम सिंपल साधी डेफिनेशन आहे बघा. ही जर डेफिनेशन तुम्ही लिहिली तरी तुम्हाला इथे 1 मार्क्स मिळू शकतो. की भूगोल म्हणजे काय की पृथ्वीच्या पृष्ठभागाचे वर्णन. मग पर्यावरणाच्या निरीक्षणामुळे व्याख्येवर ताण येतो. या प्रक्रियेत एखादा ज्ञात किंवा अज्ञात ठिकाणाचा प्रवास पूर्ण नियोजित केलेला असतो. म्हणजे काय की ते लांब अंतरावर किंवा 10 किलोमीटरपेक्षा कमी अंतर असू शकतं. शिक्षक विद्यार्थ्यांना युनिटमध्ये मुख्य मुद्दे शिकवण्याचे मार्गदर्शन करत असतात. या प्रकारच्या शिक्षण पद्धतीसाठी मार्ग नकाशे हे आवश्यक सहाय्यक आहेत. मग विद्यार्थी स्वतःला जे पाहतात ते शिकतात. ते तथ्य पाठ्यपुस्तकामध्ये पाळली जात नाही. म्हणजे काय की विद्यार्थी जे बघतात ते शिकत असतात, परंतु प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते पाठ्यपुस्तकामध्ये गरजेचं नसतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही थ्री इडियट्स मूवी सगळ्यांनी बघितलेला असेल. मग त्यामध्ये काय आहे, तो जो एक टीचर त्याला क्वेश्चन विचारतो बघा, व्हॉट इज मशीन, मशीन म्हणजे काय. मग आमिर खान त्याला आन्सर देतो की मशीन म्हणजे असं असं तसं तसं आहे ना. म्हणजे त्यांनी प्रॅक्टिकल नॉलेज त्या गोष्टीचं घेतलेलं असतं, परंतु ते प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे का, नाही. परंतु तेच आन्सर जर रणछोड दास जो आहे तो कोण दुसरा ॲक्टर आहे, तो इंग्लिशमध्ये फाडफाड मशीन म्हणजे काय त्याची डेफिनेशन सांगतो आणि काय करतो व्यवस्थितपणे त्याला टीचर काय करतात, वा शब्बासी देतात ना, की हां क्या बात है, अशा प्रकारे ते करतात. म्हणजे काय आहे तिथे ते जे पुस्तकातला आन्सर आहे ते त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं दुसऱ्या, म्हणजे ते काय ते पाठ्यपुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. परंतु तुम्ही जे काय प्रॅक्टिकल केलेलं नॉलेज असणार आहे ते पाठ्यपुस्तकामध्ये नमूद केलेलं नसतं. मग इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे काही तुम्ही बघतात विद्यार्थी जे काही स्वतःला जे समजतं किंवा जे बघतात ते शिकतात ते तथ्य पाठ्यपुस्तकामध्ये पाळले जात नाही. म्हणजे त्या पिक्चरमध्ये सुद्धा तसंच दाखवलेलं आहे की त्याला समजलेलं आहे की मशीन म्हणजे काय, परंतु ते त्यांनी जसं त्याला समजलेलं आहे ते काय केलेलं आहे पाठ्यपुस्तकामध्ये नमूद केलेलं नाही आहे. परंतु दुसऱ्याने जी डेफिनेशन सांगितली ती पाठ्यपुस्तकामध्ये काय केलेली आहे, नमूद केलेली आहे. मग हिचं महत्त्व काय आहे ते आपण बघूया. भूगोल शिकण्याच्या अनेक पद्धती आहेत. सहल शिकण्याची पद्धत आणि भूगोल शिकवण्याची पद्धत. म्हणजे काय की भूगोल शिकवण्याच्या अनेक पद्धती इथे दिलेल्या आहे. त्यामध्ये काय आहे, सहल शिकण्याची पद्धत आहे
भूगोल शिकण्याची पद्धत आहे. भूगोल हा एकमेव विषय आहे ज्यात शिकणं आणि शिकवणं सहली पद्धतीनं केलं जातं. मग भूगोल हा असा एकमेव विषय आहे ज्यामध्ये शिकणं म्हणजे काय की शिकवायचं, शिकणं म्हणजे काय की विद्यार्थी शिकतात आणि शिक्षक शिकवतात. ही जी पद्धत आहे ती एक सहल पद्धतीनं केलं जातं. भूगोल शिकण्यासाठी सहल पद्धत म्हणजे तात्पुरत्या कालावधीसाठी अनेक उद्देशांसाठी पर्यटन पद्धत आहे. सहल आणि सहल हे मिनी पर्यटन आणि सूक्ष्म पर्यटन असणार आहे. मग जवळच्या प्रेक्षणीय स्थळाला जाऊन काय करणं, भेट देणं किंवा मग या विविध ठिकाणांच्या प्रवासाला सहल किंवा सहल असं म्हणतात. मग सहल किंवा सहल म्हणजे निवासस्थानापासून जवळच्या आवडीच्या ठिकाणी 2 किंवा 3 तासांची छोटा प्रवास करणं. उदाहरणार्थ मनोरंजन, तीर्थक्षेत्र, हिल स्टेशन किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल. प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांसाठी सहली किंवा सहलीचे आयोजन जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं गेलेलं असतं. माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन केलं गेलेलं असतं. मग शारीरिक व मानसिक क्षमता वाढवणं, सहकारी वर्तन, बंधुभाव ही मुख्य उद्दिष्टे कशाची आहे? शैक्षणिक मूल्य आहे ती कशातून पूर्ण होतात? सहलीमधून पूर्ण होतात. पिकनिक किंवा सहलीच्या पूर्वव्यवस्थेमधून ती काय होतात? पूर्ण होतात. ज्यामध्ये ठिकाणचे नाव असेल, कुठे जायचं आहे त्याचं नाव, राहण्याच्या ठिकाणापासून पिकनिक स्थळाचे अंतर किती आहे, म्हणजे तुमच्या शाळेपासून ते ठिकाण किती लांब आहे, त्याचे स्थान आणि क्षेत्रफळ कसं आहे, ते स्थान कसं आहे, त्याची एरिया किती आहे, ठिकाणाचे महत्त्व काय आहे, ते हिस्टॉरिकल आहे का किंवा हिल स्टेशन आहे का, ठीक आहे. मग ते प्रेक्षणीय आणि मनोरंजन आणि निरीक्षणाचे ठिकाणे म्हणजे ते प्रेक्षणीय आहे का, मनोरंजनात्मक आहे का, या गोष्टींचा विशिष्ट असा भौगोलिक ठिकाणांचा वैशिष्ट्य इथे लक्षात घ्यावी लागतात. विशिष्ट पॉईंट इथे लक्षात घ्यावी लागतात. सहली आणि सहलीला लहान अभ्यास दौरा असं सुद्धा म्हणता येईल. लहान अभ्यास दौरा सुद्धा त्याला आपण म्हणतो. मग सहलीच्या ठिकाणी शिक्षकाने प्रेक्षणीय आणि मनोरंजनाच्या ठिकाणी मार्गदर्शन करावं लागतं. त्यांना सभोवतालचे जे काही परिस्थिती आहे त्याचं बारकाईने निरीक्षण करावं लागतं. ठिकाणची जी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये जी आहे ती लक्षात घ्यावी लागतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण कौशल्य रुजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. भूगोलाच्या अभ्यासाचे हे मूलभूत तत्व त्या ठिकाणी असणार आहे ते म्हणजे काय? सहल पद्धत. नंतर आहे 7वी पद्धत, लोक पद्धत. लोक पद्धत म्हणजे काय आहे? आता भूगोल शिकवताना लोकांपासून ते प्रदेश किंवा प्रदेशाच्या स्थानापर्यंतची विशिष्ट शिक्षण पद्धती अवलंबिली जातात. म्हणजे काय की भूगोल शिकवताना आपल्या लोकांपासून तो प्रदेश असेल किंवा मग प्रदेशाच्या स्थानापर्यंतची जी काही पद्धती असते विशिष्ट ती इथे अवलंबली जाते. लोक पद्धत ही एक पद्धत आहे ज्यामध्ये विशिष्ट प्रदेशाचा भौगोलिक अभ्यास, त्या प्रदेशाचा स्थानिक झालेल्या लोकांचा आणि त्यांचा सामाजिक जीवनाशी संबंध विविध घटकांच्या अभ्यासापुरता किंवा अभ्यासापासून सुरू केलेला असतो. या घटकामध्ये त्यांचा जो काही पेहराव आहे, अन्न, व्यवसाय असतील म्हणजे काय घालता येते, कशा प्रकारे कपडे घालता येते, त्यांचं अन्न काय आहे, व्यवसाय काय आहे, उद्योग काय आहे इत्यादींचा समावेश यामध्ये केला गेलेला असतो. कारण या घटकांचा इतर नैसर्गिक घटकांसह परिणाम संबंध लोक पद्धतीमध्ये अभ्यासाला केला गेलेला असतो. आणि स्थान पद्धती अनुक्रमानुसार भूगोलाचे अध्यापन जे आहे ते कमी आहे. मग स्थानापासून मानवी जीवनापर्यंत या पद्धतीत पाळले जाणारे जे काही तत्व आहे ते म्हणजे काय आहे? कारणापासून परिणामापर्यंत आपण आधीच बघितलं बघा. स्थानापासून मानवापर्यंत आणि मानवापासून स्थानापर्यंत, त्यामध्ये उलट करायचं आहे. स्थानापासून परिणामापर्यंत आणि कारणापासून परिणामापर्यंत किंवा परिणामापासून कारणापर्यंत. तर लोक पद्धतीमध्ये अध्यापनाची जी दिशा आहे ती परिणामापासून कारणाकडे वाहत जाते. बरोबर. आपण आधी जी पद्धत बघितली त्यामध्ये कारणापासून परिणामाकडे जायचं म्हणजे कोणतं कारण आहे तर त्यापासून ते परिणामपर्यंत जायचं. परंतु ही याच्यामध्ये काय आहे ती उलटी वापरलेली असते. म्हणजे सामाजिक जीवन किंवा मानवी जीवनापासून स्थानापर्यंत जाणं. बरोबर. म्हणजे मानवी जीवनापासून स्थानापर्यंत जाणं. प्रादेशिक पद्धतीमध्ये स्थान, विस्तार, सीमा, नैसर्गिक रचना, हवामान, वनस्पती, प्राणी इत्यादी गोष्टींचा जो काय अभ्यास आहे तो इथे केला गेलेला असतो. शेवटी लोकांच्या जीवनाचा अभ्यास सुद्धा इथे केला गेलेला असतो. मग शिक्षणाच्या पद्धतीनुसार क्रम असा आहे. कसा क्रम आहे? लोकांचे जीवन प्रथम शिकवलं जातं, त्यानंतर त्यांचे जे काही मानवी जीवनाची शेवटी स्थानाशी संबंधित विषय शिकवला जातो. माणूस आणि सभोवतालचा संबंध खूप जवळचा आहे. संपूर्ण मानवी जीवन तो ज्या सभोवताली राहतो, जगतो त्यावर अवलंबून असतं. मग प्रादेशिक पद्धतीचा अवलंब करून विशिष्ट प्रदेशाचा अभ्यास या ठिकाणी केला गेलेला असतो. त्या प्रदेशातील मानवी जीवनावर परिणाम जो आहे तो समाप्त होत असतो. त्याचा नैसर्गिक क्रमही इथे दिलेला असतो. तथापि त्या चरणांचे जे काय अनुसरण केलं गेलेलं असतं शिकवणं त्या ठिकाणी कंटाळवाणं होऊ शकतं. आणि म्हणूनच लोक पद्धतीनुसार शिकवताना लोक जीवनापासून स्थानापर्यंतचा जो काही क्रम आहे तो इथे शिकवला गेलेला असतो. मग अशा प्रकारे या लोक पद्धतीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून शिक्षण भूगोलासारखा शुष्क आणि रस नसलेला असा विषय मनोरंजन पद्धतीने शिकवू शकतो.
मग यामध्ये काय आहे, या पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांची नैसर्गिक जिज्ञासा तृप्त केली जाते. विद्यार्थ्यांना निरीक्षणाची संधी मिळते, ज्यामुळे विद्यार्थी निरीक्षण क्षमता वाढू शकते. चित्रांच्या मदतीने अनेक संकल्पना स्पष्ट केल्या जाऊ शकतात. विद्यार्थी विशिष्ट परिणामामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमातील इतर विषय समजून घेण्याची जिज्ञासा त्यांच्यामध्ये अवलंबली जाते किंवा वाढते. लोकांच्या जीवनशैली किंवा मग सामाजिक जीवनाबद्दल विविध कल्पना ज्या असतात ते विकसित करण्याची विद्यार्थ्यांमध्ये क्षमता वाढते. लोक जीवनापासून स्थानापर्यंतचा उलट क्रम शिकवणं पूर्ण केलं जातं. ह्या काय आहे ह्या फायदे असणार आहे. ठीक आहे, तर हे होते त्याचे फायदे. जवळपास 9 ते 10 फायदे होते. नंतर बघूया त्याच्या मर्यादा काय काय आहे. मग ही पद्धत जी आहे ती नैसर्गिक भूगोल शिकवण्यासाठी वापरली जाऊ शकत नाही. नैसर्गिक भूगोल शिकवण्यासाठी ही पद्धत जी आहे ती वापरली जाऊ शकत नाही. नैसर्गिक भूगोल म्हणजे काय की आपण आधी तो डिस्कस केलेला आहे. पुरेशा प्रमाणात छायाचित्र आणि चित्रे जे आहे ते प्रदर्शनासाठी उपलब्ध नसतील. म्हणजे तुम्ही ज्या प्रदर्शन करणार आहे त्यासाठी तुम्हाला पुरेशा प्रमाणात ते छायाचित्र उपलब्ध नसणार आहे. काही वेळा चित्रांची मांडणी सामग्रीनुसार करता येत नाही. या पद्धतीचा वापर करून फक्त प्रादेशिक भूगोल शिकवता येईल, नैसर्गिक भूगोल शिकवता येणार नाही. प्रादेशिक भूगोलाचा धडा किंवा एक धडा शिकवण्यासाठी वेळापत्रकातील एक व्याख्यान पुरेसं नाही. म्हणजे त्यासाठी भरपूर असे व्याख्यानं तिथे द्यावा लागणार आहे. जीवनशैली वेळोवेळी बदलते, त्यामुळे ते कठीण आहे. ठीक आहे, मग इथं क्वेश्चन दिलेला आहे की लोक पद्धतीचे फायदे आणि मर्यादा स्पष्ट करा. विचारलं गेलं होतं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. 4 किंवा 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, नंतर आहे ऑब्जेक्ट मेथड किंवा मग ऑब्जेक्ट पद्धत काय आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय आता आपल्याला माहिती आहे. ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू किंवा मग एखादी गोष्ट दाखवून जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यासाठी वापरली जाणारी पद्धत. मग वस्तूंचे नमुने असतील, त्यांचे निरीक्षण असतील, यांना वस्तू पद्धत असं म्हणतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येकाच्या 3 मूलभूत गरजा असणार आहे. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट दाखवून जी गोष्ट नमूद केलेली असते तिला आपण ऑब्जेक्ट मेथड म्हणणार आहे. वस्तू आणि खाद्यपदार्थ जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विविध साहित्य आणि वस्तू तयार केलेल्या जातात. अन्नाच्या गरजा ज्या आहेत त्या भागवण्यासाठी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कडधान्य इत्यादी तेलबिया जे आहे त्यांचं उत्पादन केलं जातं. कपड्यांच्या गरजा भागवण्यासाठी कापूस, रेशीम असेल, ताग असेल, लोकर इत्यादींचा वापर गेलेला असतो. कच्च्या मालापासून हातमाल विविध वस्तू तयार केल्या गेलेल्या असतात. बाजारपेठेतील सुविधांचाही विचार त्या ठिकाणी केला गेलेला असतो. निवाऱ्याची गरज भागवण्यासाठी विविध प्रकारची घरे बांधली जातात. वरील ज्या काही सर्व गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी माणसाला अनेक वस्तू, साहित्य आणि खाद्यपदार्थांची आवश्यकता असते. मग विद्यार्थ्यांना या गोष्टींची ओळख करून देण्यासाठी भूगोल शिक्षक ऑब्जेक्ट पद्धत वापरली जातात किंवा भूगोल शिक्षक जे आहे ते ऑब्जेक्ट पद्धत वापरतात. मग या पद्धतीमध्ये वस्तूंना मुख्य पद्धत म्हणून ओळखले जातं किंवा हाताळलं जातं आणि उत्पादने तयार करण्यासाठी किंवा उत्पादन करण्यासाठी योग्य पद्धती किंवा परिस्थितीमध्ये असलेले जे काही नैसर्गिक क्षेत्र आहे ते ओळखले जातात. उदाहरणार्थ काय आहे, गहू उत्पादक असेल, भौगोलिक परिस्थिती आहे, हवामान, पाणी, माती, गव्हाचे विविध प्रकार असतील, गव्हाचा वापर असेल, गव्हाचे उत्पादन कसे आहे, क्षेत्र, प्रदेश, गव्हाची आयात निर्यात कशी करता येते इत्यादी घटकांना योग्य स्थान मानलं जातं. या घटकांच्या आधारे शिक्षक योग्य तक्ते, छायाचित्रे वापरू शकतात. मग लोकर, कापूस आणि इतर जे काही कृषी उत्पादने यांसारख्या इतर घटकांना शिकवण्यासाठी समान शिक्षण तंत्र वापरलं जातं. म्हणजे काय की जे घटक तुम्ही शिकणार आहात विद्यार्थ्यांना, ते शिक्षक जे काही विद्यार्थ्यांना घटक शिकवणार आहेत त्या ठिकाणी समान शिक्षण तंत्र वापरलं जातं. लोखंड आणि पोलाद यासारख्या उद्योगाचा विकास करताना शिक्षकांना मूलभूत कच्चा मालाची उपलब्धता असते किंवा मग कुशल कामगार, वाहतूक सुविधा असेल, बाजारपेठ इत्यादी घटकांचे स्पष्टीकरण द्यावे लागते. मग वरील घटकांच्या आधारे आपण स्थानिक ते जागतिक स्तरापर्यंत विशिष्ट वस्तू, पदार्थ किंवा खाद्यपदार्थांचा भौगोलिक अभ्यास करू शकतो. मग वेगवेगळ्या योग्य शैक्षणिक साहित्याचा वापर सुद्धा आपण इथे करू शकतो. शिक्षक जे आहे ते आपले अध्यापन मनोरंजन बनवू शकतात. अशा प्रकारे ऑब्जेक्ट पद्धतीमध्ये विशिष्ट विषय शिकवण्यासाठी विविध वस्तू, साहित्य, खाद्यपदार्थांचा वापर केलेला असतो. भूगोल शिक्षकाने वेगवेगळ्या दगडांचे नमुने, माती यांसारख्या विविध वस्तू गोळा करून संग्रहित कराव्या लागतात. मग थोडक्यात म्हणजे सांगायचं काय की अन्न, वस्त्र आणि निवारा या विविध वस्तूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मूलभूत मेसेज जे आहे ते या ठिकाणी दिले गेले आहे. मदत केलेल्या वस्तूंची पूर्तता करण्यासाठी मूलभूत डाग असलेली सामग्री आणि अन्न या ठिकाणी वापरले गेलेले असतात. मग त्याचे फायदे काय काय आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष वस्तू, साहित्य किंवा पिकाचा नमुना पाहू शकतात. वापरले जाणारे जे काही वेगवेगळ्या वस्तू असतात त्या बदलून विद्यार्थी लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल समजू शकतात. उदाहरणार्थ कॉटन कपड्यांऐवजी टेरिकोट गारमेंट्स वापरणं,
वास्तविक वस्तू आणि सामग्रीचे शारीरिक निरीक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील समान वस्तू ओळखण्यासाठी मदत करू शकते. विद्यार्थ्यांना पूर्वीचे जे काही आकार आहे याविषयी ज्ञान मिळू शकतं. बदलत्या वेळेनुसार त्या बदल वस्तूंची स्थिती जी आहे ते आपल्याला विद्यार्थ्यांना कळू शकतं. विद्यार्थी हे समजू शकतात की मानवाने नैसर्गिक संसाधने त्याच्या कल्याणासाठी आणि कल्याणासाठी कशी वापरलेली आहे. फॉर एक्झाम्पल रबराच्या झाडापासून रबर, ऊसापासून साखर, गूळ, बॅग्सपासून कागद, अशा प्रकारे गोष्टी ते समजू शकतात. शाळेच्या भूगोल संग्रहालयात नवीन वस्तू सतत जोडल्या जातात. या पद्धतीमध्ये शैक्षणिक उपकरणांचा उत्तम वापर करता येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याचे फायदे होते. आता बघूया मर्यादा. मग मर्यादा काय काय आहे. प्रत्येक शिक्षकाला चांगल्या गोष्टींचा साठा ठेवणं शक्य नाही. निवडक चित्रे जे आहे, वस्तू जे आहे, त्यांचं साहित्य जे आहे ते ठेवू शकतात. लहान वयोगटातील विद्यार्थी या पद्धतीने शिकण्याचा आनंद घेऊ शकतात, परंतु मोठ्या विद्यार्थ्यांना काय येतं, कंटाळा येऊ शकतं. एखाद्या ऑब्जेक्ट पद्धतीचा कंटाळा येऊ शकतो. नंतर आहे धड्याचे योग्य नियोजन न केल्यास ही पद्धत अध्यापनासाठी प्रभावीपणे वापरली जाऊ शकत नाही. या पद्धतीने शिकवणं वेळखाऊ होतं. दुर्मिळ वस्तूंचा साठा गोळा करणं आणि त्यांची देखभाल करणं अवघड आहे, कारण या वस्तू सहज उपलब्ध होत नाहीत. नंतर आहे प्रत्येक शिक्षकाकडे या पद्धतीने शिकवण्याचे आणि मनोरंजक बनवण्याचे कौशल्य आहे किंवा नाही, क्षमता असू शकते असंही नाही. या पद्धतीच्या मर्यादा लक्षात न घेता शिक्षक आपले अध्यापन मनोरंजक बनवून यशस्वीपणे शिकवू शकतील. तर काही शिकवण्याची सर्वोत्तम पद्धतसुद्धा या ठिकाणी वापरली जाऊ शकते. प्रश्न दिलेला आहे की ऑब्जेक्ट पद्धतीने शिकवताना तुम्ही भूगोल संग्रहालयातील विविध वस्तू आणि साहित्याचा वापर कसा करू शकता, तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. नंतर आहे भूगोल शिकवण्याचे तंत्र. मग चर्चा किंवा गट चर्चा, परिसंवाद, पर्यवेक्षिक अभ्यास, GIS आणि GPS यांचा वापर, नकाशा वाचन इत्यादी गोष्टी भूगोल शिकवण्यासाठी आपण भूगोल शिकवण्याचे तंत्र यांचा वापर इथे करू शकतो. सगळ्यात पहिला आहे चर्चा पद्धत. चर्चा पद्धत ही भूगोल शिकवण्याच्या सर्वात मौल्यवान पद्धतींपैकी एक आहे. एक म्हण आहे की एकापेक्षा 2 डोके चांगली आहेत, परंतु जेव्हा समस्या सोडवण्यासाठी अनेक डोके एकत्र केली जातात तेव्हा आश्चर्यकारक परिणाम मिळू शकतात. बरोबर. म्हणजे काय की आपण सपोज एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करतोय, एखादी गोष्ट आपल्याला समजायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला खूप जणांचा आपण राय घेतो बघा की हे बरोबर आहे की नाही. सपोज तुम्ही एखादे कपडे घातलेले आहे चांगले, तुम्हाला ते आवडलेले आहे, परंतु तुम्ही एकाला विचारशाल तो म्हणाल ठीक आहे, दुसऱ्याला विचारशाल तो काहीतरी ऑब्जेक्शन घेईल, तिसऱ्याला, अशाच करून तुम्ही 4-5 जणांना विचारलं म्हणजे काय की तुम्हाला 4-5 डोके एकत्र आले की तेव्हा आश्चर्यचकित परिणाम तुमच्या समोर येतो. म्हणजे काय की तुम्ही कसे दिसताय, तुम्ही स्वतः कन्फ्युजन होऊन जातात. ठीक आहे, म्हणजे इथे सुद्धा त्यांनी तसंच दिलेलं आहे. मग चर्चा पद्धत ही सामूहिक निर्णय घेण्याची क्रमबद्ध प्रक्रिया आहे. मग तो करायचा प्रयत्न जो आहे तो करतो, परंतु जर तो गाठला गेला नाही तर त्याचा जो काही परिणाम आहे, तो स्वरूप जे आहे ते स्पष्ट आणि तीक्ष्ण करण्याचं मूल्य जे आहे ते विकसित होत नाही. म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट चर्चा पद्धतीने सॉल्व्ह करताय, परंतु त्याचं जे काही स्वरूप आहे, तळ जो आहे तो गाठला गेला नाही तर तिथे तुमची जी काही पद्धत आहे ती उलटी पडू शकते. चर्चा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना चर्चेसाठी एक युनिट दिलेलं गेलेलं असतं. विद्यार्थी चर्चा करताना किंवा मग करतात आणि त्यांची जी काही मते आहे ते मांडतात किंवा कधी ते स्वतःचे मत मांडू शकतात. येथे शिक्षकाची जी काही भूमिका आहे ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची असायला हवी. ही पद्धत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आव्हान देते, तसेच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यही देते. ठीक आहे, मग त्याचे फायदे आहे. मग कोणते कोणते आहे. सगळ्यात पहिलं आहे हे कनिष्ठ आणि वरिष्ठ दोघांसाठी उपयुक्त असणार आहे. हे मुद्दे स्पष्ट करण्यात आणि तीक्ष्ण करण्यात मदत करतं. नवीन करार आणि मतभेद दोन्हीसाठी शोधली जाते आणि कल्पना आणि मूल्ये नवीनद्वारे बदलली जाऊ शकतात. हे मुलांना पुढील अभ्यासाची गरज असलेल्या त्यांच्या जो काही विचार आणि ओळख संकल्पनांना स्फटिक बनवण्यासाठी मदत करू शकतं. त्यामुळे त्यांचे जे काही भूगोलाचे ज्ञान आहे ते स्पष्ट होऊ शकते. चर्चेमुळे विद्यार्थ्यांना हे जाणून घेण्यास आणि समजण्यास मदत होईल की संबंधित गरजांमधील फरक आपत्तीत होऊ शकत नाही आणि लोक वेगवेगळ्या आणि जे काही कारण असणार आहे त्या एकाच गोष्टीवर विश्वास ठेवू शकतात. मग चर्चेमुळे विद्यार्थ्याला काही माहीत नव्हते, त्याने कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्याचं तथ्य काय आहे, त्याचा अर्थ लावण्याची पद्धत या दोन्ही गोष्टींचा शोध घेण्यास मदत होते. तितकेच महत्त्वाचे आहे की त्याला काय माहीत आहे आणि कोणत्या खात्रीने ते त्याला माहीत आहे. चर्चा पद्धत जी आहे तिने आपल्याला ज्ञान मिळतं. हे शिक्षकाचे एकतर्फी प्रकरण नाही, म्हणजे दोन्ही तर्फी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनाही त्यापासून ज्ञान मिळतं आणि शिक्षकांनाही त्यापासून ज्ञान मिळतं. चर्चा मौल्यवान आहे कारण ती तत्वज्ञान आणि तत्वावर आधारलेली किंवा मग आधारित बौद्धिक संघ कार्याचे एक प्रकार दर्शवते.
की अनेक व्यक्तींचे एकत्रित ज्ञान, कल्पना आणि भावना एकाच व्यक्तीच्या विचारांपेक्षा अधिक योग्य आहेत. चर्चेमुळे त्या मतांपासून भिन्न असलेल्या मतांना सहनशीलता निर्माण होते. चर्चा आत्ममूल्यांकनाच्या धर्तीवर विचार करण्यास सक्रिय करते. प्रगती आणि वाढीची अपेक्षा करण्याची वृत्ती प्रस्थापित करते. ते उपयुक्त ठरते. चर्चेमुळे शिक्षकांना अशा विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास मदत होते ज्यांच्याकडे खरा नेता बनण्याची क्षमता आहे. मग हिचे प्रकार काय काय आहे? सगळ्यात पहिला आहे गट चर्चा. मग येथे चर्चेसाठी एक गट निवडलेला गेलेला असतो. प्रथम सर्व सहभागी त्यांच्या मते मांडतात आणि त्यानंतर त्यांचे जे काही नियोजन आहे, तिचे जे काही अटी आहे, समारोप जो आहे तो केला गेलेला असतो. नंतर आहे त्यामध्ये बी, अनौपचारिक चर्चा. मग या प्रकारामध्ये चर्चेत शिक्षक आणि विद्यार्थी अनौपचारिकरित्या चर्चा करू शकतात. येथे जे काही विद्यार्थी आहेत ते मोकळ्या मनाने बोलू शकतात, त्रास न देता प्रश्न विचारू शकतात आणि त्यांचे स्वतःचे मत देखील मांडू शकतात. आपल्याला माहिती आहे आपण एक फॉर्मल टॉक आहे आणि एक नॉन फॉर्मल आहे. तर फॉर्मलमध्ये काय आहे, ती ऑफिशियल असणार आहे आणि नॉन फॉर्मलमध्ये आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो. तसंच औपचारिक आणि अनौपचारिक आहे. सी असणार आहे वादविवाद चर्चा. मग वादविवाद हा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये दोन किंवा अधिक विद्यार्थी एखाद्या विशिष्ट समस्येवर परस्परविरोधी मत धारण करून युक्तिवाद करतात. म्हणजे काय की एक सब्जेक्ट असतो, त्यावर त्यांचे मत काय करतात ते धारण करून युक्तिवाद करतात, त्यावर व्याख्यान देतात, बोलले जातात. त्यांना विरुद्ध बाजूने खंडन करण्याची संधीही दिली जाते. यानंतर बाकीच्या वर्गाला वादांकडून प्रश्न विचारण्यास किंवा त्यांच्याशी संक्षिप्त चर्चा करण्यास प्रोत्साहन केलं जातं. जसं की आपलं कोर्ट असतं, जज जो असतो, एक जण खूप जास्त जर त्याची मर्यादा पार करून बोलत असेल तर तो तिथे काय करतो, ऑब्जेक्शन घेऊ शकतो. म्हणजे काय करू शकतो, एका विरुद्ध बाजूने तो काय करू शकतो, खंडन करू शकतो. ठीक आहे. नंतर आहे वादविवादाला नियंत्रक असतो. कधी कधी महत्त्वपूर्ण परिणाम मिळण्यासाठी शिक्षक आणि वादविवाद करणारे जे काही वर्ग असतात त्या दोघांसोबत काम केलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, आर्थिक विकासासाठी औद्योगिकरण आवश्यक आहे का? मग त्यावर वादविवाद स्पर्धा त्यांनी घेतली गेली पाहिजे. किंवा मग अविकसित देशांच्या गरिबीला भांडवलशाही प्रामुख्याने जबाबदार आहे का नाही, यावर सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून वादविवाद जो आहे तो तिथे केला गेला पाहिजे. नंतर आहे सिम्पोजियम. मग सहभागी निवडलेल्या समस्येच्या किंवा विषयाच्या विविध पैलूंबद्दलचे जे काही भाषणे आहे किंवा योग्य वाचनाद्वारे श्रोत्यांना त्यांची मते जी आहे ती मांडतात. स्ट्रक्चरच्या शब्दात जे आहे, आम्ही एक परिसंवादाचा विचार करतो. एकतर बोलल्या जाणाऱ्या किंवा लिखित टप्प्यांचा समूह जे विरोधाभासी किंवा किमान भिन्न दृष्टिकोन त्यामध्ये दर्शवतात. मग वादग्रस्त प्रश्नावर विचार स्पष्ट करणं हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश असणार आहे. सामान्यतः श्रोते चर्चा ऐकतात आणि प्रत्येक व्यक्ती सादर केलेल्या दृष्टिकोनाच्या वैधतेबद्दल किंवा मूल्याविषयी स्वतःचे जे काही निष्कर्ष आहे ते काढत असतात. मग परिसंवादातील सहभागी विद्यार्थ्यांची आदर्श संख्या 4 किंवा 5 असते. नंतर आहे पॅनेल. मग पॅनेल काय असणार आहे? पॅनेल चर्चा म्हणजे 4 ते 6 व्यक्तींच्या निवडक गटातील चर्चा. आपल्याला माहिती पॅनल म्हणजे काय की सपोज आपल्याकडे आता इलेक्शन येईल, मग त्यामध्ये पॅनल असतं बघा. एका पॅनलमध्ये किती जण असतात, दुसऱ्या पॅनलमध्ये किती आहे, मग त्यांचा काय आहे, निवडक गटातील चर्चा त्या ठिकाणी असते. मग विविधतेसाठी पुरेशी मोठी आणि हेतू पुरस्पर चर्चा करण्यासाठी पुरेशी लहान. जे सदस्य सहसा त्यांच्या क्षेत्रातील प्रख्यात असतात ते श्रोत्यांसमोर विविध दृष्टिकोन मांडतात जे नंतर चर्चेत सामील होतात. आणि आम्ही प्रत्येक विषयावर पॅनल चर्चा करू शकतो, जसे की काय, आर्थिक विकासात बँकेची भूमिका असेल. नंतर आहे पॅनल डिस्कशनमध्ये आम्ही इथरचे जे आहे, इथर म्हणजे काय, आपलं अनुसरण करू शकतो. इतर म्हणजे इतरांचे अनुसरून ते पॅनल जे आहे ते करू शकतात. रोटेशनल मेथड ज्याला आपण म्हणू शकतो. रोटेशनल सिस्टीम म्हणजे काय की रोटेशनल म्हणजे काय, जी आपली रिसायकल असते, इकडून तिकडे तिकडून इकडे. म्हणजे यांनी बोललं की त्याने बोलायचं, त्यांनी बोललं की याने बोलायचं, याला आपण रोटेशनल पद्धत म्हणतो. थोडक्यात म्हणजे काय की थोडक्यात म्हणजे काय की बोलतो, कारण शेवटी प्रदाता जो आहे म्हणजे बोलणारा जो आहे तो एक तरी दुसरी पॅनल चर्चा पद्धत एक नैसर्गिक भेदभाव प्रदान करते आणि ज्यामध्ये लोकांना प्रश्न विचारण्याची संधी जी आहे ती मिळली जाते. उत्तरांचे मूल्यांकन या ठिकाणी केले गेलेले असते. नंतर आहे चर्चा पद्धतीचे फायदे. मग चर्चा पद्धतीचे फायदे काय आहे ते आपण बघूया. पहिले आहे, हे कनिष्ठ आणि वरिष्ठ दोघांसाठी उपयुक्त आहे. हे मुद्दे स्पष्ट करण्यात आणि तीक्ष्ण करण्यासाठी मदत करतं. सहमती आणि असहमत दोन्हीसाठी नवीन आधार शोधला जातो. जुन्या कल्पना आणि मूल्ये नव्याने बदलली जाऊ शकतात. हे मूल्यांना
त्यांच्या विचारांना स्फटिक बनवण्यासाठी आणि पुढील अभ्यासाची आवश्यकता असलेल्या संकल्पना ओळखण्यास मदत करू शकते. त्यामुळे त्यांचे भूगोलाचे ज्ञान जे आहे ते स्पष्ट होतं. चर्चेमुळे विद्यार्थ्यांना हे जाणून घेण्याचे आणि समजण्यास मदत होईल की संबंधित गरजांमधील फरक आपत्तीत होऊ शकत नाही आणि लोक वेगवेगळ्या आणि स्वीकार्य जे आहे त्या कारणांसाठी एकाच गोष्टीवर विश्वास ठेवू शकतात. चर्चेमुळे विद्यार्थ्याला काय माहीत आहे काय नाही, त्याने कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवं, कुठे तो चुकला आहे हे शोधण्यास मदत मिळतं. दोन्ही तथ्य आणि त्यांचा जो काय अर्थ आहे तो लावण्याची पद्धत ही असं म्हणणार आहे किंवा म्हणू शकतो आपण. तितकेच महत्त्वाचे आहे की त्याला काय माहीत आहे आणि कोणत्या खात्रीने ते माहीत आहे. मग चर्चा ही मौल्यवान आहे कारण तत्त्वज्ञानावर आधारित बौद्धिक संघ कार्याचा एक प्रकार तिथे दर्शवला गेलेला असतो. ज्ञान, कल्पना आणि भावना एकत्रित केलेले तत्त्व एकाच व्यक्तीपेक्षा अनेक व्यक्तींची गुणवत्ता जास्त असते. या धारणांपासून दूर असलेले जे काही दृश्यांसाठी नेशन्स एजन्सी जी आहे ती सहनशीलता चर्चा मूल्यांकनावर धर्तीवर विचार सक्रिय करत असते. प्रगती आणि वाढीकडे रॉनवर्ड पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो प्रस्थापित करण्यासाठी ही पद्धत जी आहे ती उपयुक्त आहे. चर्चेमुळे शिक्षकांना विद्यार्थी शोधण्यास मदत मिळते. म्हणजे कोणते विद्यार्थी व्यवस्थितपणे बोलत आहे, कोणते विद्यार्थी ॲक्टिव्ह आहे हे विद्यार्थ्यांना शिक्षकांना समजतं. त्याची वैशिष्ट्ये काय काय आहे? पहिलं आहे त्यातून नवीन कामाची योजना जी आहे ती तयार होऊ शकते. भविष्यातील कृतीबाबत निर्णय घेऊ शकतं. माहिती शेअर करता येते. विविध दृष्टिकोनांबद्दल आदर मिळतो. कल्पनांना स्पष्ट करता येतात. स्वारस्य निर्माण होतं. प्रगतीचे मूल्यांकन करता येते. ठीक आहे. नंतर आहे परिसंवाद पद्धत आणि त्याचा अर्थ काय आहे? ही अध्यापनाची सर्वात आधुनिक आणि प्रगत पद्धत असणार आहे. सेमिनार हे एक शिकवण्याचे तंत्र आहे. त्यात थीमवर आपापसात जे काही मार्गदर्शी संवाद साधण्यासाठी गटासाठी परिस्थिती निर्माण केली गेलेली असते त्याचा समावेश या ठिकाणी केला गेलेला असतो. मनोवैज्ञानिक तंत्रावर आधारली जी एकात्मिक आणि संवादात्मक ही जी आहे ती पद्धत असणार आहे. यामध्ये काय आहे? सेमिनारमध्ये एखादा जो काही विशिष्ट विषय असतो, विषय लेख असो किंवा अहवाल असो त्यात दिलेला असतो आणि सेमिनारमध्ये तो सादर केला गेलेला असतो. त्यावर त्यांची जी काही चर्चा समूहाबद्दल आपण ती काय करू शकतो, त्यांची उद्दिष्ट जी आहे ती मांडू शकतात. ठीक आहे. नंतर आहे संज्ञानात्मक उद्दिष्ट आहे. त्यामध्ये पहिलं मग काय आहे संज्ञानात्मक उद्दिष्ट? उच्च संज्ञानात्मक विकसित करण्यासाठी यूज करू शकतो. अनुभव, भावना आणि भावनांचे उत्कट संवर्धन करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी उपयोग करू शकतो. स्पष्टीकरण शोधण्याची आणि इतरांच्या कल्पनांचा प्रभावीपणे बचाव करण्यासाठी ही क्षमता जी आहे ती विकसित करू शकतो. नंतर आहे प्रभावी उद्दिष्ट. मग त्या ठिकाणी आहे इतरांच्या विरुद्ध विचारांना सहिष्णुतेची भावना विकसित करणं किंवा मग इतर सहकाऱ्यांसोबत सहकार्याची भावना विकसित करणं आणि इतरांच्या कल्पना आणि भावनांचे आदर करणं. परिसंवादातील सहभाग्यांमध्ये जे काही भावनिक क्षमता आहे ती विकसित होऊ शकते. प्रश्न मांडण्याची आणि इतरांच्या प्रश्नांची प्रभावीपणे उत्तर देण्याची चांगली शिष्टाचार सुद्धा आत्मसात होऊ शकतो. नंतर त्याचे फायदे, काही विशिष्ट वैशिष्ट्य दिलेले आहे. तर काय आहे? ही चर्चासत्र पद्धत चांगली प्रेरणा आणि शिकवण्याचा अनुभव देते. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेत मूल्यमापन करण्यास मदत करते. तथ्य आणि माहिती तयार करणे आणि आयोजित करणे यावर नियंत्रित करतं. माहितीचा प्रसार आणि पुनर्प्राप्ती शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थितपणे करता येते. आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास विकसित होतो. जबाबदारी आणि सहकार्याची जो काही स्वभाव आहे तो देखील अंतर्भूत होतो. समाजिकीकरणासाठी ही पद्धत सर्वोत्तम असणार आहे. विद्यार्थ्यांचा संवाद शक्य आहे आणि ते शिकण्याची प्रक्रियेत सहभागी होऊ शकतं. समजण्या योग्यता सुनिश्चित करणं आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता जी आहे ती वाढवतं. सेमिनार हा विषय जो आहे तो नेहमी जेणेकरून संबंधित विषयाबद्दल पुरेसे ज्ञान विकसित करता येईल असा असायला हवा. नंतर आहे त्यांचं जे काही वर्गीकरण जे आहे ते दिलेलं आहे. मग त्यामध्ये काय आहे? लघु चर्चासत्र आहे, प्रमुख परिसंवाद आहे, राष्ट्रीय चर्चासत्र आहे, आंतरराष्ट्रीय परिसंवाद आहे. अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण त्यांनी दिलेलं आहे. मग पर्यवेक्षी अभ्यासाची व्याख्या दिलेली आहे पुढे, तर ते काय आहे आपण डिस्कस करूया. मग अभ्यास किंवा तयारी शिक्षकाच्या उपस्थित वर्ग किंवा गटाद्वारे धडे जे असतात ते सुव्यवस्थित राखतात आणि वैयक्तिक विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पद्धती आणि सवयी सुधारण्यास मदत करू शकते. पर्यवेक्षी अभ्यास धड्याचा प्राथमिक उद्देश शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या विषयाच्या प्रभावीपणे अभ्यास आपण करू शकतो किंवा मग शिक्षकांनी ज्या काही शिक्षक पायऱ्या असतील त्या पद्धतींचं धोरणाने मार्गदर्शन आपण तिथे करू शकतो. मग पर्यवेक्षी अभ्यासांचे धड्यांचे प्रकार आहे. मग ते कोणते कोणते प्रकार आहे? गट अभ्यास आहे सगळ्यात पहिलं. मग सुरुवातीला गटांचे प्रथम आणि
प्रथम शिक्षक त्यांच्या शिकवण्यावर कार्यरत केले गेलेले असतात, देखरेख करत असतात. जेव्हा ते शिकतात आणि अभ्यासाचे सवयी विकसित करतात तेव्हा ते स्वतः अभ्यास करू शकतात. गट अभ्यासांतर्गत शिक्षकांनी सावध असले पाहिजे, जेणेकरून संथ शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधून उज्ज्वल विद्यार्थी ओळखावेत आणि काही तरतुदी द्याव्यात. नंतर आहे मुद्रित सामग्रीसह अभ्यास. मग यांचा जो काही संदर्भ आहे तो पुस्तके, मॅन्युअल आणि इतर मुद्रित सामग्रीचा अभ्यास करण्यासाठी यूज केला गेलेला असतो. अभ्यास हा नेहमी पुस्तकी शिक्षण आणि मुद्रित शैक्षणिक साहित्यांशी संबंधित असतो. अभ्यासही करू शकतो आणि संसाधन जो आहे तो व्यक्ती म्हणून पुस्तकांऐवजी लोकांशी साधित व्हायला हवा. म्हणजे काय की पुस्तकांऐवजी तुम्ही लोकांमध्ये राहा, लोकांशी साधित व्हा. प्रोग्राम केलेले निर्देशन असणार आहे. मग प्रोग्राममध्ये काय काय असणार आहे? पाठ्यपुस्तके आणि मशीनचा वापर या ठिकाणी केला गेलेला असणार आहे. विज्ञान प्रयोगशाळा असणार. विज्ञान प्रयोगशाळा आपल्याला माहिती आहे त्यामध्ये काय आहे की विज्ञान प्रयोगशाळेतील शिक्षक जे आहे ते नेहमी शिक्षकांच्या देखरेखीखाली कार्य करत असतात. मग शिकवणारे जे काही प्रयोगशाळेत काम करणारे शिक्षक जे आहेत ते काम करणारे व्यस्त असायला हवं, नेहमी सावध त्यांनी असायला हवं. ग्रंथालय अभ्यास योजना आहे. मग ग्रंथालय आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी तिथे जाऊन अभ्यास करतात. काही गोष्टींचा म्हणजे त्यांना ज्या गोष्टी भेटत नाही, ज्या गोष्टी त्यांना पुस्तकामध्ये मिळणार नाही किंवा ज्या गोष्टी त्यांना समजत नाही ते लायब्ररी जाऊन मध्ये वाचू शकतात. अभ्यासाचा कालावधी ठरवू शकतात. मग या प्रकारच्या परिवेक्षीय अभ्यास नियमित वर्गात विशेष अभ्यास करतात आणि दृकश्राव साधने जे आहे म्हणजे या साधनांचा तिथे यूज केला गेलेला असतो. ठीक आहे. मग त्यामध्ये अध्यापन साधने आहे, काही साधने असतील, दृकश्राव असतील, श्राव साधने आहे, अशा प्रकारे विविध साधनांचा तिथे वापर केला गेलेला आहे. नंतर आहे परिवेक्षीय अभ्यास प्रकारांचे योजनांचे प्रकार आहे. परिषद योजना, विशेष शिक्षक योजना, स्टडी हॉल मध्ये परिषद अभ्यास, परिवेक्षीय अभ्यासाची विभाजित कालावधी योजना, परिवेक्षीय अभ्यासाची दुहेरी कालावधी योजना, परिवेक्षीय अभ्यास वेळोवेळी वापरला जातो, सामान्य सूचना योजना, परिवेक्षीय अभ्यासावर आक्षेप, तेजस्वी विद्यार्थ्यांना या पद्धतीमध्ये मदत केली जात नाही, शाळेचा दिवस वाढवणं शक्य नाही. शाळेचे जे काही दिवस वाढवणं म्हणजे ही जी पद्धत आहे ती खर्च वाढवत असते, त्यामुळे या पद्धतीमध्ये दिवस वाढवू शक्य नाही आहे. यामुळे शिक्षकांचे वर्चस्व नष्ट होऊ शकतं. मग याचे फायदे काय आहे? विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या ज्या आहेत ते सोडवण्यास सक्षम बनवतं. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी संबंध सुधारतात. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या क्षमता जाणून घेण्यास मदत मिळते. घरच्या अभ्यासाचे काम कमी होतं. हे दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करतं, अपयश कमी करतं. त्यातून चांगल्या सवयी निर्माण होऊ लागतात. त्यातून आत्मविश्वास आणि आत्मशिस्त विकसित होते. हे ऑन द स्पॉट दुरुस्तीसाठी मदत करू शकतं. लोकशाही मानवी संसाधनांना प्रोत्साहन दिले जातं. वाढीव शैक्षणिक वेळ विद्यार्थ्यांना उपलब्ध दिलेली गेलेली असते. विद्यार्थ्यांसाठी ट्रान्झिट जे असतं ते ट्रान्झिटमध्ये कमी वेळ देऊन शिस्तीच्या अडचणी टाळता येतात. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी 50 मिनिटांचा जो काही कालावधी असतो तो खूप असतो. परिवेक्षीय अभ्यासामुळे विषय चांगल्या प्रकारे समजावून सांगता येतो, पुरेसा वेळ त्या ठिकाणी मिळतो. नंतर आहे GIS आणि GPS चा अर्थ. मग त्याचं GIS काय आहे की ही एक व्याख्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर प्रणाली म्हणून कामे केली गेलेली आहे, जी भौगोलिक आणि संग्रहित करण्यासाठी, पुनर्रचना करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी वापरली जाते. GIS ही एक व्याख्या आहे जी कशासाठी वापरली जाते? माहिती संग्रहित करण्यासाठी, पुनर्रचना करण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी. ठीक आहे. नंतर त्याचं जे काही डिटेल त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. GISचं शिक्षण काय आहे, वैशिष्ट्य काय आहे ते त्यांनी दिलेले आहे, तेही तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करून घ्यायचा आहे. विचारलं जाऊ शकतं 2 मार्क्ससाठी. ठीक आहे. त्याचं महत्त्वपूर्ण योगदान आहे ते कसं आहे ते आपण बघणार नाही आहे, परंतु त्यामध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते आपण इथे डिस्कस करूया. मग GIS जे आहे ते समस्या निराकरणासाठी कशा प्रकारे उपयोग आहे ते आपण बघूया. विद्यार्थ्यांच्या प्राथमिक कौशल्यांमध्ये GIS शिक्षण जे आहे ते इतरांना सहकार्य करणं, GIS एज्युकेशन आणि माहितीचा वापर करून क्लिष्ट नातेसंबंधांची जी काही जाणीव आहे ती करून देतं. त्याचा मुद्दा जो आहे तो आपल्याला ओळखायला येतो. GISचा जो काही उद्देश आहे तो सुधारित शिक्षण आहे. GIS विद्यार्थ्यांना नकाशे आणि आलेख काढण्यास सक्षम बनवत असतं, अधिक प्रभावी शिक्षण प्रदान करत असतं. दुसऱ्या शब्दात म्हणजे काय की 2 बिंदूमधील अंतर मोजणं, GIS द्वारे विद्यार्थ्यांना समजणं किंवा मग एखाद्या ठिकाणचं क्षेत्रफळ काढणं किंवा भौगोलिक संसाधने आणि अवकाशीय विश्लेषण करणं, हे बिंदू जे आहेत ते GIS मुळे शक्य आहे. भूगोल अध्यापन आणि GIS कशा प्रकारे
संबंध आहे त्यांचा तो तिथे दिला गेलेला आहे. मग प्राथमिक स्तरावर काय करू शकतो आपण, ही पद्धत जी आहे ती जास्त प्रमाणे वापरली जाऊ शकतो, फायदेमंद राहू शकतो. म्हणजे यामुळे काय होतं, शिक्षक विद्यार्थ्यांच्या अशा कौशल्यांचा अवलंब करू शकतात जसे की गंभीर विचारसरणी, प्रकल्प आधारित दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणं, बनवण्याचं कार्य करणं, वैयक्तिकरित्या आणि संघ जो काही विशिष्ट प्रकल्पांची अंमलबजावणी इथं करणं, निष्कर्ष काढणं, त्यांची तत्त्वे काढणं इत्यादी गोष्टींचा वापर जो आहे विद्यार्थी इथे शिक्षक इथे करू शकतात. नंतर आहे GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. मग का ते काय आहे, नेव्हस्टार GPS ही एक युनायटेड स्टेट सरकारच्या मालकीची कंपनी आहे. तिथे अंतराळ आधारित ही रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली असणार आहे. त्याचं GPS जे आहे ते कार्य कसं करतं आपण डायरेक्ट बघूया. हाताने धरलेले युनिट चालू करणं आणि विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या पृष्ठाचे निरीक्षण करायला लावणं हा एक चांगला प्रारंभिक क्रियाकलाप असणार आहे. पुढचा टप्पा विद्यार्थ्यांना वेब पॉईंट जो असतो तो तयार करण्यासाठी मूलभूत गोष्टी शिकवण्यास मिळू शकतात किंवा विद्यार्थ्यांना वेब पॉईंटची नावे कशी संपादित करायची हे दाखवणं चांगलं आहे. मेमरी मॅपवर वेब पॉईंट डाउनलोड करण्याची प्रक्रिया किंवा झझी ज्याला आपण म्हणतो, गुगल अर्थ किंवा गुगल मॅपवर आपण काय करू शकतो ते दाखवलं गेलेलं असतं. ठीक आहे, त्याने तिथे लिंक दिलेलं आहे, त्यावर आपण ते बघू शकतो. नंतर आहे नेक्स्ट पॉईंट आहे नकाशा वाचन. मग नकाशा वाचन काय आहे की वर्गातील भूगोल शिक्षकाचा सर्वोत्तम सहाय्यक म्हणजे नकाशा असतो. बरोबर. मग शिक्षक जो आहे तो भूगोल विषय कसा व्यवस्थितपणे शिकवू शकतो, नकाशाद्वारे. फक्त नकाशा वापरून तो काय करू शकतो, व्यवस्थितपणे शिकवू शकतो. शिकवताना नकाशे खूप उपयोगी पडतात, त्यामुळे नकाशा ही एक महत्त्वाची शिकवणी मदत आहे असं म्हटलं जातं. भूगोलाचा जवळपास 90% अभ्यासक्रम नकाशाच्या मदतीने आपण शिकवत असतो. नकाशाचे निरीक्षण, नकाशा वाचन, नकाशाचे स्पष्टीकरण, प्रकार, मोजमापन इत्यादी सगळ्या गोष्टी आपण नकाशाच्या मदतीने स्पष्ट गेलेल्या असतात. पाठ्यपुस्तकामध्ये नकाशे समाविष्ट असतात. अगदी मुखपृष्ठापासून जगाचा, देशाचा, खंडाचा, राज्याचा, राष्ट्राचा, जिल्ह्याचा सगळे नकाशे जे आहेत ते तिथे दिलेले असतात. दिशा आणि प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी आवश्यक ठिकाणी सांगितलेलं असतं. विद्यार्थी त्यांच्या शाळेच्या नकाशावरून नकाशे शिकत असतो. तो काय करू शकतो, त्यांच्या दिशा ज्या आहे ते सांगू शकतो. नकाशे हे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सपाट प्रतिनिधित्व आहे जे रेषा, चिन्ह आणि शब्द यांच्याद्वारे पोहोचवण्याचे काम करतात, माहिती पोहोचण्याचं काम करतात. भूगोल शिकवण्यासाठी नकाशे खूप जास्त आवश्यक असतात. स्थळ आणि वेळ हे 2 सर्वात महत्त्वाचे अमूर्त आहेत ज्याचा शिक्षक थेट संबंधित आहे. नकाशे सार्वत्रिक आहे. स्पेसच्या प्रतिनिधित्वासाठी स्वीकारले गेलेले चिन्ह म्हणून नकाशाचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे. विचारलं जाऊ शकतं की नकाशांचा वापर तुम्ही कसा करू शकतात किंवा नकाशे दैनंदिन जीवनामध्ये काय गरज आहे किंवा नकाशाची गरज काय आहे, तर त्याचे प्रकार दिलेले आहे पुढे. सगळ्यात पहिला म्हणजे मदत नकाशा. मदत नकाशा म्हणजे काय की एखाद्या ठिकाणची भौगोलिक वैशिष्ट्यांची आपल्याला जर माहिती घ्यायची आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपण काय करतो, तर नकाशाचं मॉडेल आपण करून त्याची मदत घेतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला आता बघायचं आहे की नाईल नदी आहे. मग नाईल नदी कुठे आहे किंवा मग एखादं ॲमेझॉन गार्डन आहे. मग ॲमेझॉन गार्डन कुठे आहे त्याचं आपण कसं बघणार आहे, नकाशाच्या मदतीने ते बघणार आहोत. ठीक आहे. भौगोलिक वैशिष्ट्यांच्या घटनाक्रमानुसार थेट प्रभाव जो आहे तो नकाशांवर आपल्याला पडत असतो. उदाहरणार्थ वायव्य सरहद्दीच्या रिलीफ मॅप खिंडीतून इतक्या आक्रमणे का झाली हे दाखवण्यासाठी आपण नकाशाचे वापर करू शकतो. नंतर आहे सपाट नकाशा, दुसरा टाईप. सपाट नकाशा म्हणजे काय की वेगवेगळ्या प्रकारचे सपाट नकाशे असतात. फॉर एक्झाम्पल राजकीय, भौतिक, लोकसंख्या, आर्थिक, पर्जन्यमान, तापमान, माती, वनस्पती इत्यादी गोष्टी यामध्ये दिलेल्या गेलेल्या असतात. नंतर आहे स्केच नकाशे. हे बाह्यरेखा असलेले नकाशे असणार आहे. ते आवश्यकतेनुसार वापरले जातात. हे नकाशे अतिशय उपयुक्त ठरतात जेव्हा आम्ही आक्रमकरित्या त्यांचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल पीक, खनिजे वर्णन करण्यासाठी नकाशे वापरलेले असतात. नद्या, पठारे वगैरे असतील त्यांचा यूज करण्यासाठी. मग त्यांचा उपयोग काय आहे नकाशाचा, यामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता जी आहे ती व्यवस्थितपणे वाढते किंवा निर्माण होते. हे प्रमाण जाणून घेण्यास मदत करतं. म्हणजे काय की एखादी गोष्ट किती प्रमाणात आहे ते जाणून घेण्यास मदत करतं. हे विद्यार्थ्यांना शेजारील राष्ट्र जाणून घेण्यास मदत करतं की आपल्या शेजारी कोणते राष्ट्र आहे. फॉर एक्झाम्पल भूटान आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे. अशा प्रकारे ते दिशा समजण्यास मदत करतं. हे अज्ञात ठिकाणे ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करतं. विद्यार्थ्यांना सक्रिय होण्यास सुद्धा मदत करतं. मग त्याचा परिणाम काय आहे, नकाशांचे शैक्षणिक परिणाम काय आहे ते आपण बघूया. प्राथमिक स्तरावर नकाशे राज्य जिल्हा शाळांमध्ये उपलब्ध आहेत. माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयामध्ये विविध माहिती देण्याचे काम जे आहे ते नकाशे करत असतात. महाविद्यालयामध्ये खंड आणि राष्ट्रांचे नकाशे जे आहे ते असतात. हे शैक्षणिक नकाशे तालुका, जिल्हा स्तरावर उपयुक्त असतात. रंगीत नकाशे या ठिकाणी दिलेले गेलेले असतात जेणेकरून विद्यार्थ्यांना समजण्यासाठी व्यवस्थितपणे यूज होईल. भूगोल नकाशे शिकवणं कशा प्रकारे शिकू शकतो आपण भूगोलाचे नकाशे,
नकाशे वाचल्यामुळे विद्यार्थी सक्रिय होतात, विद्यार्थ्यांना तर्क समजतात, हे नकाशांच्या प्रभावी वापरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे शिकवण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करतात. नकाशे जास्त गर्दीचे नसावेत म्हणजे काय की त्यामध्ये ज्या गोष्टी सापडायच्या आहेत त्या व्यवस्थितपणे सापडल्या गेलेल्या असायला हवा. नकाशा विद्यार्थ्यांची आवड जागृत करण्यासाठी पुरेसे असामान्य असायला हवे. नकाशे अचूक आणि अद्ययावत असायला हवे. विद्यार्थ्याला दिलेली जे काही चिन्हे आहे ते समजतील याची खात्री करून नकाशे दिले गेलेले असायला हवे. विद्यार्थ्याने फक्त वरील चिन्हे समजून घेऊन नये, त्या पलीकडे त्यांनी पाहणे गरजेचं आहे. नकाशे योग्य वेळी वापरण्यात यायला हवे किंवा वापरता यायला हवे. या व्यतिरिक्त शिकवण्याची सारखी जी काही गोष्ट आहे नकाशा जे आहे शिकवण्यासारखी गोष्ट आहे, परंतु त्यातील विज्ञानातील जे काही प्रयोगाप्रमाणे ती एखाद्या विषयाची कामाचा अविभाज्य भाग नाही आहे. म्हणजे काय की विज्ञानामध्ये आपण प्रयोग करून दाखवतो तसं नकाशामध्ये आपण प्रयोग करून दाखवू शकत नाही, परंतु ती एक गोष्ट आहे कशाची, शिकवण्यासाठी. नकाशे काळजीपूर्वक हाताळायला गेले पाहिजे, त्यामुळे ठिकाणांचे संबंध जे आहे ते प्रस्थापित करण्यासाठी नकाशे अपरिहार्य आहे. मग नकाशा वाचनातील काही पायऱ्या दिलेल्या आहे. पहिली पायरी काय असणार आहे, त्याच्यात 3 पायऱ्या आहे. पहिली आहे प्रथम नकाशे जे आहे किंवा मग चिन्हे जे आहे ते ओळखणं किंवा नकाशामध्ये वापरले जाणाऱ्या चिन्हांबद्दल परिचय मिळणं. नकाशा वाचनाची ही पहिली पायरी विशिष्ट चिन्हे जाणून घेण्यास मदत आपल्याला करत असते. दुसरी पायरी आहे ती म्हणजे चिन्हे असलेली भौगोलिक परिस्थिती शोधणं, उदाहरणार्थ शहरे, धरणे, नदी, प्रवासाचे मार्ग. तिसरी आहे नकाशामधील चिन्हांचा अर्थ समजून घेणं आणि माहितीवरून नकाशांचा अर्थ लावणं. नकाशा वाचन आणि नकाशाचे स्पष्टीकरण यात फरक असणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या भिन्न भिन्न असणार आहे. मग नकाशा वाचन कशा प्रकारे करू शकतो, प्रथम माहिती नकाशा वाचनातून प्राप्त होते. नकाशा वाचनाने आपल्याला नद्या, समुद्र, महासागर इत्यादी गोष्टींची माहिती मिळते. नकाशाचा अर्थ आपण कसा लावू शकतो, माहितीचा अर्थ लावल्याने नकाशाच्या स्पष्टीकरणातून अतिरिक्त अर्थ शोधता येतो. नकाशांचा अर्थ लावून आपण निष्कर्ष काढू शकतो आणि तर्क स्पष्ट करू शकतो. नंतर आहे रचनावाद आणि भूगोलाचे शिक्षण. मग भूगोलाचे शिक्षण आणि रचनावाद म्हणजे नेमकं काय आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. रचनावाद म्हणजे काय आपल्याला माहिती, कन्स्ट्रक्टिव्हिजम ना, तर ऑलरेडी हे काही बेसिक असणार आहे. रुसो यांनी ही जी काही कन्सेप्ट आहे ती मांडलेली आहे. त्यांच्या मते काय आहे की पारंपरिक शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थी हा केवळ शिक्षकाने दिलेले जे काही ज्ञान आहे ते प्राप्त करत असतो. जॉन लॉकच्या मते काय आहे की मुलाकडे कोरी स्टेल नसते. बरोबर, मुलं काही जन्मजात कौशल्य, गुण आणि क्षमता ज्या आहे त्या जगात येत नाही. जेव्हा विद्यार्थी जन्मतो तेव्हा कोणत्याही गोष्टीच्या क्षमता ज्या आहे, कौशल्य घेऊन येत नाही. त्याच्यानंतर तो काय करतो, त्या कौशल्य जे आहे ते जोपासत असतो. आपल्या विद्यार्थ्यांची ही जन्मजात कौशल्य विकसित करणं ही शिक्षकाची जबाबदारी असते. म्हणजे काय की विद्यार्थ्यांमध्ये एखादी गोष्टीची कौशल्य जे आहे ते विकसित करणं कोणाची जबाबदारी आहे, शिक्षकांची जबाबदारी आहे. यासाठी शिक्षकाने निरोगी वातावरण निर्माण केलं गेलं पाहिजे. विद्यार्थ्याला शिकवत असताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करायला गेलेलं हवं. मग कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे काय की रचनावाद. मग तर काय आहे आपण आता बघूया. मग कन्स्ट्रक्टिव्हिजम हा आपण शब्द जो आहे तो लॅटिन भाषेत विचारला गेलेला आलेला असतो. भरपूर वेळेस हा प्रश्न 1 मार्कला विचारला गेलेला आहे की कन्स्ट्रक्टिव्हिजम हा जो शब्द आहे तो कुठून आलेला आहे. तर कन्स्ट्रक्ट यावरून लॅटिन शब्द तयार झालेला आहे, कन्स्ट्रक्टिव्हिजम. ठीक आहे. व्याख्या काय आहे, ज्ञान प्रक्रिया हाती घेण्याचा दृष्टिकोन देणाऱ्या तत्वज्ञानाला रचनावाद असं म्हणतात. तुमच्या पद्धतीने तुम्ही कोणतीही डेफिनेशन लिहू शकतात किंवा पूर्व अनुभवाच्या आधारे नवीन ज्ञान जे आहे ते नवीन ज्ञानात भर घालणं याला सुद्धा कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणतात. भरपूर अशा डेफिनेशन्स त्यांनी दिलेल्या आहे. खाली दिलेलं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती मागील अनुभवाच्या आधारे नवीन संकल्पना विकसित करतं तेव्हा ते शिकण्यास मदत कारणीभूत ठरतं, याला रचनावाद म्हणतात. डॉक्टर हेमलता पारसनीस जे आहे त्यांनी ही डेफिनेशन दिली आहे. आत्ताच सांगितलं की पूर्व अनुभवाच्या आधारे नवीन ज्ञानामध्ये काहीतरी विशेष भर घालणं, माहितीत भर घालणं म्हणजे काय, कन्स्ट्रक्टिव्हिजम. तर अशा प्रकारे त्यांनी भरपूर अशा डेफिनेशन्स तिथे दिलेल्या आहे. कोणतीही डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. त्याची सूत्रे काय आहे, पहिले आहे माहिती साठवण्यापासून ते ज्ञान निर्मितीपर्यंत. दुसरे आहे शिक्षक केंद्रित ते विद्यार्थी केंद्रितपर्यंत, इन्सिपल ऑर अ फॉर्मस कन्स्ट्रक्टिव्ह एज्युकेशन. नंतर आहे शिकवण्यापासून ते शिकण्याकडं किंवा पुढे जाण्याकडे, ऐकून शिकण्याऐवजी करून शिकण्याकडं. म्हणजे काय की एखादी गोष्ट जी आहे ती ऐकून शिकण्यापेक्षा करून शिकणं ना. तर ह्या गोष्टींचे जे काही सूत्रे आहेत ते तिथे त्यांनी दिले आहे. तत्वे काय काय आहे विचारलं जाऊ शकतं. कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे काय ते सांगून त्याची सूत्रे आणि तत्वे लिहा. 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग त्याचे तत्वे आहे, रचनात्मक शिक्षण स्वयं अभ्यासाला महत्त्व देतं. विधायक शिक्षण हे स्व अनुभवातून ज्ञान निर्माण करतं. रचनात्मक शिक्षणामध्ये शिकणे आणि शिकवणे समस्यांवर आधारित आहे. रचनात्मक शिक्षण प्रकल्प आधारित शिक्षणाला महत्त्व देतं. रचनात्मक शिक्षणामध्ये संशोधनाद्वारे शिक्षण घेतले जातं. चौकशी करून रचनात्मक शैक्षणिक शिक्षण घेतलं जातं.
किंवा मग रचनात्मक शिक्षणाच्या वेळी किंवा मग क्रियाकलापांना पूर्ण वाव आपल्याला मिळवता येतो. विद्यार्थ्यांना परस्पर संवाद प्रस्थापित करता येतो. त्यांच्यातलं जे काही शैक्षणिक वातावरण जे असतं ते आनंददायी होऊ शकतं. मिश्रित गट तयार करून आपण ते शिकवू जाऊ शकतं. विधायक जे काही शैक्षणिक दृष्टिकोन असतात, साधने आहे, संदर्भ आहे, पुस्तकं आहे, त्यांचं प्रकल्प जे आहे ते स्वयं शिकण्याची संधी विद्यार्थ्यांमध्ये नियमितपणे वापरली जाऊ शकते. विद्यार्थ्यांनी जे उपक्रम करणं अपेक्षित आहे ते विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक घेतात. हे एकत्रित करणं किंवा मग शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरित करत असतात. शिक्षक हा एक आनंदी, प्रेमळ आणि विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणारा असायला हवा. शिक्षक प्रेरक, मार्गदर्शक, सेवा पुरवठादार किंवा सुविधा देणारा असायला हवा. त्याची भूमिका जी आहे ती दिग्दर्शकाची असायला हवी. रचनात्मक शिक्षण विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार करण्यास मदत करतं किंवा मोकळे होतात. विद्यार्थी रचनात्मक विद्यार्थी जे आहे शिक्षण व्यवस्थितपणे आवडीने करतात. परस्पर सहकार्य आणि तणावमुक्त वातावरणात विद्यार्थी शिकवू शकतात. विधायक शिक्षण विद्यार्थ्यांना शिकवण्याची ओझे वाटत नाही. विधायक शिक्षणामध्ये काय होतं की मूलभूत तत्व म्हणजे आपल्या सभोवतालचे जे काही जग आहे ते समजून घेणं, ते शिकणं विद्यार्थ्यांना जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत आयुष्यभर काय करत असतो, तो शिकत असतो. मग रचनात्मक अध्यापनात शिक्षकाची भूमिका काय आहे ते याने दिलेलं आहे. शिक्षक प्रेरक, मार्गदर्शक आणि सेवा पुरवठ्यासाठी काय असतो, भूमिका पार पाडत असतो. भूगोल शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी स्वतःला रचनात्मक शिक्षण तज्ज्ञ म्हणून विकसित करण्यासाठी शिक्षकाने खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. त्यामध्ये काय आहे, पहिली, शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थी नेहमी सक्रिय असल्याची खात्री करा. रचनामध्ये शिक्षकाचे जे सुनिश्चित स्थान जे आहे ते त्याच्यासोबत तिचे विद्यार्थी देखील कृतीभिमुख असायला हवे. विद्यार्थ्यांचे मित्र गट तयार करा, म्हणजे 4-4, 6चे गट तयार करून त्यांना शिकवा. विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड निर्माण करा. शिक्षकाचे विद्यार्थ्यांसाठी मित्र, मार्गदर्शक, सुसाधारण, सेवा पुरवठा अशी भूमिका पार पाडायला हवी. म्हणजे शिक्षकांनी फक्त एक शिक्षक नव्हे तर मित्राची भूमिका जी आहे ती, मार्गदर्शकाची भूमिका तिथे पार पाडायला हवी. रचनावादामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानाची जी काही निर्मिती आहे ती करणं अपेक्षित आहे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि सुविधा द्यायला हव्या. शिक्षकांनी तत्वांचे पालन करायला हवं. त्यांचे व्यवस्थितपणे मांडणी, चर्चा, अभिव्यक्ती, स्पष्टीकरण, वर्गीकरण दिलं गेलं असायला हवं. केवळ अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित न ठेवता विविध ज्या काही उपक्रमांचे आयोजन करून त्यांना गट चर्चा, नाट्यकरण इत्यादी गोष्टींतून विद्यार्थ्यांमध्ये जे काही कौशल्य आहे ते जोपासित केले पाहिजे. शिक्षकांनी हे सुनिश्चित केलं गेलं पाहिजे की विद्यार्थी तो विषय शिकवतील ज्यामुळे नवीन ज्ञान निर्माण होईल. विद्यार्थी शिकण्याचे कौशल्य आत्मसात करत असतात, त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे ज्ञान जे आहे ते दिलं गेलं पाहिजे. ज्ञान निर्मितीसाठी वैयक्तिक कौशल्य जे आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य देताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही सहकार्याचे गट जे आहेत ज्ञान निर्माण केले गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी असे प्रश्न एकापेक्षा जास्त उत्तरे असायला हवी. म्हणजे काय की शिक्षकांनी असे प्रश्न विचारायला हवे विद्यार्थ्यांना की त्याचं एकापेक्षा जास्त असं विस्तृत आन्सर असायला हवं. अशा प्रकारे शिक्षकांची जबाबदारी जी आहे ती दिलेली गेलेली आहे. ठीक आहे. नंतर आहे पारंपरिक शिक्षक काय आहे आणि शिक्षक यामध्ये फरक काय आहे. मग कोणताही अभ्यासक्रम अपूर्णांकडून सुरुवात होत नाही तर तो स्पर्धेकडे जात नाही. म्हणजे काय की पूर्णाकडून अपूर्णाकडे होतो आणि नंतरच तो स्पर्धेकडे जात असतो. अध्यापन हे काटेकोरपणे अभ्यासक्रमाच्या चौकटीत असायला हवा. पाठ्यपुस्तक आणि स्व-अभ्यास पुस्तक ही मुख्य अध्यापनाची भूमिका असायला हवी. माहिती प्रसारित करणे आणि विद्यार्थी ती स्वीकारतात. म्हणजे आणि शिक्षकमध्ये काय आहे की दिशा देणं आणि शिक्षकाची भूमिका जी आहे ती दिशा देण्याचं काम आहे. शिक्षकाच्या प्रक्रियेत पठणाला अधिक महत्त्व दिलं जातं. प्रकल्प पद्धत, वर्गीकरण पद्धत, प्रश्नावली पद्धत इत्यादींचा वापर जो आहे तो वैयक्तिकरित्या शिक्षकांनी करून घ्यायला हवा. परीक्षा घेऊन व पडताळणी करून विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केलं गेलं पाहिजे. उत्तर ज्ञान हे स्थिर आहे की नाही याचा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये रुळला गेला पाहिजे. नंतर आहे रचनात्मक भूगोल वर्ग. मग कसा आहे तो गुंतागुंतीपासून प्रारंभ होतो आणि त्याचा विस्तारासाठी अंश समाविष्ट केला गेला असतो. म्हणजे काय की रचनात्मक भूगोल वर्ग जो आहे तो गुंतागुंतीपासून प्रारंभ होतो. गुंतागुंत जी आहे ती सोडवली गेली पाहिजे. नंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारणे आणि त्यांची आवड निर्माण करणारे प्रश्न जे आहे त्यावर अधिक ताण दिला गेलेला असायला हवा. माहितीवर प्राथमिक स्रोत प्रदान करणारे साहित्य अध्यापनामध्ये साधनांचा समाविष्ट या ठिकाणी केला गेलेला असायला हवा. शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद प्रस्थापित करतात आणि विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी त्यासाठी मदत गेली पाहिजे. ज्ञान शिक्षण विद्यार्थ्यांशी सुसंवाद जो आहे तो साधला गेला पाहिजे. शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या पूर्व अनुभवावर, ज्ञानावर आणि परस्पर संवादावर आधारित असायला हवं. विद्यार्थी वर्गखोलीत सामूहिक उपक्रम राबवायला हवे. असे मानले जाते की ज्ञान बदलत आहे आणि गतिमान होत आहे. आपण आपल्या अनुभवातून ते बदलू शकतो. ठीक आहे. नंतर आहे भूगोल आणि विविध साधने, भूगोल प्रयोगशाळा शिकवणं. मग भूगोलाचे साधनं कोणते आहे आपल्याला माहिती आहे. शिकण्याचे साधने आपण भरपूर वेळेस बघितलेलं आहे. तर ते एडगर डेलचा जो काही ट्रँगल आहे त्यानुसार आपण, अनुभवाचा शंकूज आहे त्यानुसार आपण
बघितलेलं आहे. तर ते स्पेशल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. कोणत्या कोणत्या ऑडिओ व्हिडिओ एड्स आहे, साधने काय काय आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे. एडगर डेलचा शंकू जो आहे, अनुभव शंकू तुम्ही बघून घ्यायचा आहे. तिथे तुम्हाला सगळं समजेल. त्याच्यामुळे मी हे जे आहे ते बिलकुल एक्सप्लेन करणार नाही. टेप रेकॉर्डर काय आहे, त्याचे फायदे काय काय आहे, ऑडिओ एड्स काय आहे, ते काय महत्त्वाचं आहे, हे बिलकुल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही आहे. ऑलरेडी मी खूप वेळेस ते डिस्कशन केलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्याच कन्सेप्ट सांगून टाईम खूप जास्त वाया जातो आणि आपल्याकडे आता टाईम जो आहे तो बिलकुल नाही आहे. फिल्म स्ट्रिप म्हणजे काय, आपण ऑडिओ कॉन्फरन्सिंग जे आहे लास्ट चॅप्टर आपला आय थिंक F3 मधला S3 मधला की त्यामध्ये दिलेला आहे बघा. कॉन्फरन्सिंगमध्ये व्हिडिओ स्ट्रिप असतात, त्यांचा उपयोग कशा प्रकारे करतो. तर त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी डिस्कशन केलेल्या आहे, त्या व्यवस्थितपणे बघून घ्यायच्या आहे. विचारला क्वेश्चन्स तर तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. मग प्रभावी इंटरनेटसाठी इंटरनेट. मग इंटरनेट काय हे आपल्याला माहिती आहे. जगभरात इंटरनेट जे आहे नेटवर्क उपलब्ध माहितीचा विशाल जाळा आपण त्याला म्हणतो. अध्यापनशास्त्रामध्ये इंटरनेट खूप जास्त गरजेचं आहे, कारण विद्यार्थ्यांमध्ये व्याख्यान पद्धत असेल, चर्चा पद्धत असेल, त्यासाठी इंटरनेट जे आहे ते गरजेचं असणार आहे. मग शोध इंजिन त्यासाठी लागतं. मग आपण काही गोष्टी वेबसाईट जे असतात तिथे शोध करून काही गोष्टी सर्च करू शकतो. म्हणजे तिथे वेबसाईटवर आपण इंटरनेटवर जाऊन कोणतीही गोष्ट आपल्याला पाहिजे असेल ती मिळवू शकतो. स्पेशली सर्च टूल असतात काही, जसं की जिओ सोर्स आहे. म्हणजे ही जे काही इथे लिंक दिलेल्या असतात त्या काय आहे, त्या वेबसाईट इंटरनेटच्या ज्या काही वेबसाईट आहे, लिंक ज्या आहे त्या आपण तिथे जाऊन कोणतीही माहिती आपण इथे बघू शकतो. इथे भरपूर अशा लिंक त्याने दिलेल्या आहे. गुगल अर्थ काय आहे, गुगल मॅप काय आहे, www काय आहे, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तिथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघून घ्यायच्या आहे. नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला अध्यापन सहाय्य म्हणून आलेख. मग आलेख म्हणजे काय ते आपण बघूया. मग त्यामध्ये काही प्रकार आहे. सगळ्यात पहिला आहे हवामान आलेख. मग हवामान आलेख हे पट्टीचे संयोजन आलेख आहेत, रेषा आहेत बरोबर. तापमान रेषा असतील किंवा मग त्यावर विविध प्रकारच्या अंकीय डाटा यामध्ये दिलेला गेलेला असतो. ठीक आहे. अंकीय डाटा इथे दिलेला गेलेला असतो. नंतर आहे रेषा आलेख. मग रेषा आलेख हे सांख्यिकीय डेटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विविध प्रकारचे आलेख इथे वापरले गेलेले असतात. म्हणजे काय की x अंश आणि y अंश असा आलेख या ठिकाणी वापरले गेलेला असतो. आपल्याला माहिती आहे असा x आणि हा y. ठीक आहे. अशा प्रकारे तिथे सामान्यतः एक बिंदू असतो. त्या बिंदूपासून जी काही रेषा असते ती रेखाटून काढली गेलेली असते. म्हणजे काही वेळा समान रेषेवरील आलेखांचे आलेख जे आहे ते भिन्न भिन्न ठिकाणी आपल्याला दर्शवता येतात. म्हणजे काय की तुलना रेखा असं आपण त्याला म्हणू शकतो. नंतर आहे कंपाऊंड. जर माहितीचे 2 किंवा अधिक डेटा प्रकारामध्ये विभाजन जे असते ते करू शकतो. एखादा फॉर एक्झाम्पल एकूण लोकसंख्या वाढ आहे, महिला लोकसंख्या वाढ आहे आणि पुरुष लोकसंख्या वाढ आहे, तर त्यामध्ये आपण ती कंपाऊंड रेषा करून काढू शकतो. स्कॅटर आहे, जेथे आलेखवरील बिंदू व्यवस्थित रेषेत मॅप करत नाही, तेथे कल किंवा सहसंबंध दर्शवण्यासाठी स्कॅटरचा यूज केला गेलेला असतो. नंतर आहे भूगोल कक्ष. मग भूगोल कक्ष म्हणजे काय आहे की ही खोली देखील आहे जिथे आपण कामाच्या दिवसाचा मोठा भाग घालवू शकतो. तो एक आनंददायी अनुभव आणि प्रेरणा स्रोत या ठिकाणी असायला हवा. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील जो काही संबंध असतो तो एका भूगोल खोलीमध्ये होत असतो. त्या ठिकाणी काय होतं की सर्जनशीलतेचं वातावरण विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तयार होतं. समृद्ध आणि आनंददायी वातावरण इथे निर्माण होतं. त्यामध्ये काय असणार हवं, पहिलं म्हणजे भौतिक मांडणी आहे. मग एक विशिष्ट खोली निवडा, फायद्यासाठी वळता येईल असा पैलू तिथे असायला हवा. खेळाचे मैदान आणि पलीकडे काय आहे, वळणासाठी जी काही नदी आहे, कपड्यावरील जे काही असतात त्या ठिकाणी विशिष्ट खोलीमध्ये काय असतं, त्या बिंदूंचे म्हणजे विशिष्ट अशा खोलीमध्ये नकाशे असतील, ग्लोबल मॅप्स असतील. म्हणजे काय की तिथे मनोरंजनात्मक वस्तू असायला हवा. सजावट आहे दुसरी गोष्ट. भिंतींना चमकदार रंग द्या किंवा मग रंगीबेरंगी रक्तगते किंवा मग पॅच टाका. देशाच्या आणि जागाच्या विविध अशी नकाशे लावा. मग आपल्याला माहिती भूगोल कक्षामध्ये काय असणार आहे, विविध प्रकारचे आपण तिला घोटीव कागदाने छान छान फुलं देऊ शकतो. विविध प्रकारचे रंगीबिरंगी कलर्सने त्याला रंगवू शकतो. म्हणजे काय की विद्यार्थ्यांचं मन जे आहे तिथे अट्रॅक्ट होईल अशा प्रकारे. ब्लॅकबोर्ड व्यवस्थितपणे आपण तिथे यूज करू शकतो. चॉक आणि टॉक हे कबोर्ड जे आहे त्यांचं माध्यम जे आहे ते सहजपणे आपल्याला तिथे हाताळता येऊ शकतं. फर्निचर व्यवस्थितपणे असायला हवं. म्हणजे काय की ज्यामध्ये प्रयोगशाळा आहे त्यामध्ये विद्यार्थी मालकी आणि अभिमान बाळगता शिक्षणाला चालना देणारी जागा असायला हवी. सपाट पृष्ठभागाच्या उपयुक्तीसाठी फायद्यामुळे टेबल्स, डेस्कटॉप जे आहे ते उपयुक्त असायला हवे. जेव्हा ते 2 किंवा अधिक गटामध्ये एकत्रित केले जातात तेव्हा प्रकल्प गट जो आहे तो एक परिपूर्ण कार्यस्थान करत असतो. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आपल्याला एकच गोष्ट सर्व 20 ते 22 विद्यार्थ्यांना दाखवायची आहे. मग त्यासाठी आपल्याला 4-5 टेबल असून गरजेचं आहे का? नाही. एकच असा लांबलचक टेबल असायला हवा. त्यामुळे काय होतं,
व्यवस्थितपणे तुम्ही प्रश्नमंजुषा जे आहे किंवा मग व्यवस्थितपणे जे काही वादविवाद जो आहे तिथे करू शकतात. एका टेबलवर व्यवस्थितपणे बसून काय करू शकतात, तुमचे विचार मांडू शकतात. शिक्षक डेस्क कसा असायला हवा? शिक्षकांचे डेस्क हे नवीन साहित्य सादर करण्यासाठी दोन्ही केंद्रबिंदू आहेत, परंतु ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भावना म्हणून निर्माण केलेले असतात. प्रयोग योग्य ठिकाण त्या ठिकाणी असायला हवं. कायमस्वरूपी म्हणजे शिक्षक डेस्क जो आहे तो कायमस्वरूपी बनवायला हवा. ठीक आहे, म्हणजे तो काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता यायला हवा असा नसायला हवा. म्हणजे काय की एका ठिकाणी सपोज आपल्याला तो मुव्हेबल असायला हवा. शिक्षक डेस्क जो आहे तो कायमचा बनवायला हवा, परंतु तो मुव्हेबल असायला हवा, म्हणजे वाटेल तिथे आपल्याला तो घेऊन जाता येईल. नंतर असं आहे दृकश्राव्य उपकरणे आहे. मग दृकश्राव्य उपकरणे आहे, स्क्रीन असेल किंवा तुम्ही प्रोजेक्टचा यूज करू शकतात. इंटरनेट भूगोल कशा प्रकारे यूज करू शकतात ते आपण ऑलरेडी बघितलं आहे. वेगवेगळ्या वेबसाईटचे तुम्ही यूज करू शकतात. नकाशेही आपण बघितले आहे. नकाशामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या जगाचे असतील. वॉल डिस्प्ले आहे, वॉल डिस्प्ले तुम्ही यूज करू शकतात. आजकाल वॉल डिस्प्ले वगैरे खूप जास्त शिक्षणामध्ये यूज करतात. मग विद्यार्थ्यांचे कार्य म्हणजे काय की तुम्ही एवढं सगळं केल्यानंतर शेवटी विद्यार्थ्यांच्या कामाचे, कार्यक्रमांचे आणि प्रकल्पांचे परिणाम प्रदर्शित करण्यासाठी एक भाग म्हणून बाजूला ठेवायला हवा. हा एक महत्त्वाचा दुवा असणार आहे जो आत्मसन्मान आणि यशाची सकारात्मक भावना वाढवत असतो. यामुळे प्रेरणा, स्वारस्य आणि लिमिंग जी आहे ती सुरळीतपणे चालत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे काही आहे ते या ठिकाणी केलं गेलं हवं. साधने जे आहे, साधने व्यवस्थितपणे असायला हवी. तुमची जी काही प्रयोगशाळा तुम्ही बनवणार आहात त्यासाठी वैज्ञानिक निरीक्षणासाठी साधने असायला हवी. फॉर एक्झाम्पल छोटे छोटे जे काही मायक्रोस्कोप असतील किंवा मग जे काही आपण त्याला तारे वगैरे बघतो ते काय म्हणतात त्याचं नाव मला आठवत नाही आता, ते त्या ठिकाणी असायला हवं. नंतर आहे द आउटडोअर्स असायला हवे. म्हणजे काय की प्रयोगशाळा हे बाह्य कार्य आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा संबंधित असलेल्या अनेक स्कूल क्लबसाठी मुख्यालय आणि क्रियाकलापांचे केंद्र असू शकतात. शालेय खगोलशास्त्र क्लब एक उत्तम उदाहरण आहे. निरीक्षणे पार करण्यासाठी, पाडण्यासाठी ग्रहण आणि इतर खगोलशास्त्र जे असतात त्यांचा उपयोग दुर्बीण ज्याला आपण म्हणतो त्या इथे ठेवायला हव्यात. ठीक आहे. नंतर काय की बहुतांश आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये दुर्बीणचा वापर जो आहे तो व्यवस्थितपणे केलेला असतो, मोठ्या प्रमाणात केला गेलेला असतो. मग जे काही विद्यार्थी असतात, विद्यार्थी चौकस, अचूक आणि स्वतःचा विचार करायला शिकतात. म्हणजे काय की जेव्हा आपण ह्या गोष्टींनी विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा विद्यार्थी स्वतःचा विचार करायला शिकवतात आणि त्यानुसार ते काय करतात, नैसर्गिकरित्या मनोरंजन आणि तरुणांना आकर्षक असं ते वाटत असतं. मग शोध लावण्याचा नैसर्गिक मार्ग त्या ठिकाणी असायला हवा. जो मार्ग स्वीकारला गेलेला आहे तो क्रॉकेटपासून अमूर्तापर्यंत म्हणजे काय की मूर्तापासून अमूर्तापर्यंत असायला हवा. मग प्रयोगशाळा पद्धतीने वापर विद्यार्थ्यांमध्ये समतोल यांसारखे मौल्यवान वैयक्तिक गुण जे आहे ते विकसित होण्यासाठी मदत होते. फॉर एक्झाम्पल वर्गखोल्यात फिरताना, प्रयोग बनवण्याचे जे काही साहित्य आहे ते सामायिक करताना मुले गटाच्या फायद्यासाठी आत्मसंयम ठेवण्यास मदत करतात किंवा आत्मसंयम ठेवण्यामध्ये मदत त्यांना होते. प्रयोगशाळेचे कार्य भूगोलाच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा घटक आहे, कारण त्यासाठी कोणतीही संधी नसते. हे मनोवैज्ञानिक योग्य आहे कारण ते क्रियाकलापांची इच्छा पूर्ण करते, जे मानवामध्ये मूलभूत प्रेरणा देऊ शकतं. मुलांचा प्रयोगशाळेतील कदाचित सर्व महत्त्वाचा भाग जो आहे तो भौतिकरित्या व्यवस्थितपणे नसतो, कारण वर्गाचे जे काही निरोगी वातावरण आहे ते विद्यार्थ्यांकडून खोदणे म्हणजे काय की माहिती मिळवण्यासाठी खोदणं म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती खोदून काढणं हे विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य आहे ते विकसित झालं पाहिजे. भूगोलाचे काही विषय जे आहेत ते सर्वात यशस्वीपणे शिकवले जाऊ शकतात. त्यानंतर आहे प्रयोगशाळेची मर्यादा काय काय असायला हवी. मग विद्यार्थ्यांना भौगोलिक तथ्य आणि किंवा संकल्पना प्रयोगांद्वारे शोधून काढणं सोपं नाही. ही शिकण्याची पद्धत शिकवण्याची अतिशय संथ पद्धत आहे. हे कधीकधी एक प्रकारचे मॅन्युअल प्रशिक्षण म्हणून अंधपतनसुद्धा याचं होतं. भारतीय शाळांमध्ये भूगोलाच्या खोल्या व्यवस्थित नाहीत. या पद्धतीने अनुसरण करण्याच्या सामग्रीसह सुसज्जसुद्धा त्या नाही आहे. ही पद्धत जी आहे ती आर्थिक, प्रादेशिक, ऐतिहासिक आणि मानवी भूगोल शिकवण्यासाठी उपयोगी पडू शकत नाही. ही पद्धत कनिष्ठ अवस्थेत वापरली जाऊ शकत नाही कारण मुलांमध्ये त्यांची तर्कशक्ती आणि निरीक्षण शक्ती विकसित झालेली नसते. ठीक आहे. तर नंतर नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला वार्षिक नियोजन, एकक नियोजन आणि भूगोलाचे धडे. तर वार्षिक नियोजन ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. एक स्पेशल व्हिडिओ आपण त्यावर बनवलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये टाईम जो आहे तो वाया घालवण्यात गरज नाही वाटत मला. एकक नियोजन म्हणजे आपलं पाठ नियोजन, ते सुद्धा आपण खूप वेळेस बघितलेलं आहे. तर इथे तेही आपण बघणार आहे. वार्षिक नियोजनाचे महत्त्वसुद्धा आपण बघितलेलं आहे. एकक नियोजन काय आहे, त्याच्या सामग्री काय काय आहे तेही आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याच्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहे युनिट नियोजन म्हणजे काय की
घटक नियोजन, बरोबर. तेही आपण स्पेशल व्हिडिओ मी ऑलरेडी डिटेल अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन बघायचं आहे ते, ठीक आहे. पाठ नियोजनसुद्धा बघितलेलं आहे, त्यामुळे तेही मी तुम्हाला सांगणार नाही आहे, ठीक आहे. त्यामध्ये खूप जास्त टाईम वाया जातो. नंतरचा पुढचा पॉईंट असणार आहे धड्यांचे नियोजन आणि धड्यांच्या डिझाईनसाठी उपयुक्त मार्गदर्शन, ठीक आहे. मग त्यासाठी काय काय मार्गदर्शन असू शकतं? पाठ डिझाईन आणि तत्वावरील प्रेरणा आणि आवश्यक असे मार्गदर्शन, TES. धडा नियोजन म्हणजे पॉवर पॉईंटसोबत आपण वापरले जाऊ शकतं. मार्गदर्शन आणि नियोजन संरचना जे आहे ते NQTS आणि सुलभ आकृत्यांचा विचार जो आहे विद्यार्थी ते गृहीत धरू शकत नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते इम्पॉर्टंट होता हा चॅप्टर. एक्सरसाइज दिलेली आहे खाली की अध्यापनाच्या प्रादेशिक पद्धती काय आहे. मग कोणत्या कोणत्या असणार आहे? राजकीय पद्धती आणि प्रादेशिक पद्धती आपण बघितल्या. निरीक्षण पद्धत काय आहे, प्लेवे पद्धत आहे, प्रकल्प पद्धत आहे, मर्यादा काय आहे, त्यांचे फायदे सगळे मी इथे ज्या काही सगळ्या पद्धतीत विचारलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की सगळे जे काही क्वेश्चन्स आहे बऱ्यापैकी सगळ्या पद्धतींवर विचारले गेलेले आहे. बाकी एक्स्ट्रा असं काहीच विचारलं गेलं नाही आहे. GIS GPS मी तुम्हाला सांगितलं तेही विचारलं गेलेलं आहे. नकाशा वाचनाचे टप्पे आहे, बस एवढं आहे. नकाशा वाचन काय आहे, पद्धती काय आहे, बस इतकंच विचारलं गेलं आहे. वार्षिक नियोजन युनिट प्लॅन आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे, त्यामुळे मी ते तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. थँक्स फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तुमची एक्झाम जी आहे ती खूप जास्त तोंडावर आलेली आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. हा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त फास्ट झालेला आहे, कारण व्हिडिओ जो आहे चॅप्टर जो आहे खूप लेंदी होता. भरपूर सारे पॉईंट्स मी स्किप पण केले, कारण ते ऑलरेडी शिकून झालेले आहे. आणि नेक्स्ट जो व्हिडिओ 3rd चॅप्टर आहे तोही उद्या किंवा परवा लवकरात लवकर अपलोड करण्याचा ट्राय करेन. तुमचा रिस्पॉन्स चांगला येऊ द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवण्याचा ट्राय करा, कारण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती, मी खूप वेळेस बोलून झालेली आहे की DLEDचा अभ्यासक्रम संपून आपल्याला CTET TETचा जो काय आहे व्यवस्थितपणे त्याचे क्लासेस असतील, ऑनलाईन क्लासेस वगैरे सगळ्या गोष्टी इथे पूर्ण करून घ्यायच्या आहे. परंतु तुमचं जे काय आहे DLEDचं संपत नाही आहे. दरवेळेस कोणाचं ना कोणाचं काहीतरी कमेंट्स येतात, मग मी त्यावर त्यांना जसं पाहिजे तसे व्हिडिओ मी तुम्हाला देत असते. आणि असं काहीही नाही आहे की मी तुम्हाला तुमच्या कमेंट्सला अर्थ देत नाही. ऑलरेडी सगळ्या नोट्स अपलोड केलेल्या आहे, सगळे व्हिडिओ डिटेल एक्सप्लेनेशन, एक एक बारीक बारीक गोष्ट सगळी सांगितलेली आहे, एकही स्किप केलेली नाही आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. अभ्यास करणं तुमच्या हातात आहे, बाकीचं सगळं चेक करणाऱ्याच्या हातात आहे, बरोबर. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी. चांगले पेपर लिहा, जास्त टेन्शन घेऊ नका, ठीक. बाय बाय, टेक केअर.